जय गुरुदेव. सगळ्यांचं आजच्या ह्या सत्संगामध्ये खूप खूप हार्दिक स्वागत. आज आपण भगवंताच्या चरणावर आपल्या ह्या ज्ञान यज्ञातलं पुढचं पुष्प आपण अर्पण करणार आहोत. हे अर्पण करण्याच्या आधी आपण प्रार्थना करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. जय गुरुदेव. आपण आधी ध्यानाला बसूया. खुर्चीवर बसला असाल तर पाय खाली सोडलेले आहेत. जमिनीवर बसलेला असाल तर मांडी घातलेली आहे. आपल्या पाठीला आधार घ्यायचा आहे. खुर्चीचा किंवा भिंतीचा आधार आहे. संपूर्ण शरीर ढिलं सोडायचं. हे शरीर ढिलं सोडण्याची प्रक्रिया आपल्या पायापासून सुरू करा. अगोदर पाय पूर्ण ढिले सोडा. आपल्या मांड्या, बैठकीचा भाग, पोट यात कुठे तणाव जाणवत असतील तर जाणीवपूर्वक त्यांना रिलॅक्स करा. आपले दोन्ही हात, छाती, मान याला ढिलं सोडा. आपल्या चेहऱ्याचे स्नायू, आपल्या डोक्याचे स्नायू, डोक्याची त्वचा यांना जाणीवपूर्वक ढिलं सोडा. आपल्या डोक्याच्या आतील आपल्या मेंदूला सपोर्ट देणारे स्नायू असतात आणि मेंदूचेही स्नायू आहेत. ते सुद्धा जाणीवपूर्वक शिथिल होत आहेत अशी मनामध्ये कल्पना करा. शरीर शिथिल असलं तरी तुम्ही सरळ बसलेले आहात. मी म्हणजे ते शुद्ध चैतन्य आहे. मी हे शरीर नाही, हे विचार मी नाही, माझं मन, माझी बुद्धी हे म्हणजे सुद्धा मी नाही.
ह्या सगळ्या मला प्राप्त झालेल्या वस्तू आहेत. ध्यानामध्ये आपण ह्या वस्तूंपासून पूर्णपणे विलग झालो आहोत. आपलं आत्मस्वरूप म्हणजे ते विशाल असं परमात्म स्वरूपच आहे. आता मनातल्या मनात फक्त एकदा ओंकार आठवायचा. आपल्याला जाणीवपूर्वक काहीही करायचं नाही. विचार येतील आणि जातील. फक्त साक्षी भावाने त्याला पहा.
तुम्ही विचारामध्ये दूर गेले असाल तर अशा वेळी एकदा किंवा दोनदा शांतपणे ओंकार आठवायचा आणि आपलं ध्यान सुरू ठेवायचं. साधारण 2 मिनिटानंतर आपण सावकाश ध्यानातून बाहेर येणार आहोत. कुठलीही घाई करू नका. एक दोन दीर्घ श्वास घ्या. तुमच्या पायाच्या आणि हाताच्या बोटांची हळुवारपणे थोडी हालचाल करा. तुमच्या मानेची किंचित हालचाल करा. मान खाली वाकवा आणि जमिनीकडे बघून डोळ्यांची थोडी उघड झाप करा.
पुन्हा थोडे दीर्घ श्वास घ्या आणि तुमचे पूर्ण पाय, पूर्ण हात हे थोडे हलवा. तुमचं पूर्ण शरीर थोडं हलवा. दोन्ही हात किंचित एकमेकावरती चोळून आपल्या पूर्ण शरीरावरून फिरवा. सावकाश डोळे पूर्ण उघडा आणि हवा असेल तर थोडासा आळस द्या. जय गुरुदेव. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत. आपण आपल्या वर्गाला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे आतापर्यंत आपण काय शिकलो त्याचा आपण थोडीशी रिव्हिजन करू आणि त्यानंतर पुढे वर्ग आपला सुरू होईल. मी एक फाईल आपल्यासोबत शेअर करतो. आज आपण अध्याय क्रमांक 8 ते 11 हे पाहणार आहोत. अक्षर ब्रह्मयोग, राजविद्या राजगुह्य योग, विभूती योग आणि विश्वरूप दर्शन योग. तर त्याच्याही आधी आपण नेहमीप्रमाणे पूर्ण आढावा घेऊयात की आतापर्यंत आपण काय शिकलो. हे पुन्हा पुन्हा पाहिल्यामुळे आपली उजळणी होईल आणि आपण जे शिकलेलो आहोत ते आपल्या पक्क लक्षात राहील. तर पहिला टप्पा हा ज्ञान विषयक होता. अर्जुन विषाद योग, इथे अर्जुनाला मोह झाला. सांख्ययोग मध्ये आपण मी कोण आहे, बुद्धियोग, कर्मयोग आणि विषयाचं चिंतन हे आसक्तीचं कारण हे पाहिलं. कर्मयोगामध्ये आपण विषय नव्हे तर आसक्ती सोडा आणि रजोगुण हे आपल्या हव्यासाचं कारण आहे. ज्ञानकर्म संन्यास योगामध्ये आपण अकर्म हेच मुक्ती देतं आणि प्रत्येक कर्म हा यज्ञच होय आणि ज्ञान यज्ञ हा सर्वश्रेष्ठ होय हे पाहिलं. कर्मसन्यास योग मध्ये आपण कर्मयोग आणि सांख्ययोग यातला फरक पाहिला. तसंच केवळ प्रकृतीमुळेच अज्ञानी व्यक्ती मोहित होतो हे पण पाहिलं. त्यानंतर मागच्या पुष्पामध्ये आत्मसंयम योग, ज्याच्यामध्ये निष्काम कर्म, विषयांची निरासक्ती आणि संकल्पांचा अभाव ह्या 3 गोष्टी म्हणजे योगी हे एक आपण पाहिलं. त्यानंतर दुसरा टप्पा भक्ती विषयक सुरू झाला आणि त्यामध्ये 7व्या अध्याय ज्ञान विज्ञान योग याच्यामध्ये आपण परा आणि अपरा प्रकृती ह्याबद्दल पाहिलं. तर परमेश्वर इथे सांगतात की परा आणि अपरा दोन्ही पण मीच आहे आणि प्राणी मात्र त्रिगुणाने मोहित होतात. इथपर्यंत आपण पाहिलं. तसंच 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग, राजविद्या राजगुह्य योग, विभूती योग आणि विश्वरूप दर्शन योग असे 4 योग आपण आज पाहणार आहोत. आपण आतापर्यंत वेगवेगळ्या 4 योगांचा अभ्यास केला आणि आज किंवा कालपासून आपण भक्ती योगाचा अभ्यास सुरू केलेला आहे. तर सांख्ययोग आपल्याला ज्ञान देतो, बुद्धियोग आपल्याला समत्व देतो आणि कर्मयोग आपल्याला ते कर्म ज्ञानाच्या आणि समत्वाच्या सहाय्याने कसं करायचं याचं ज्ञान देतो. आणि ध्यानयोग आपल्याला डोळे बंद करून ईश्वरासोबत किंवा आपल्या स्वतःमधील आंतरिक ईश्वरासोबत राहण्याचा अनुभव देतो. म्हणजे अशा रीतीने आपण सांख्ययोग, बुद्धियोग, कर्मयोग आणि ध्यानयोग ह्या 4ही योगांचं आता परिपूर्ण ज्ञान आपण घेतलं. आणि त्याच्या जोडीला कालपासून आपण भक्तियोगाचा अभ्यास सुरू केला. कालचा 7वा अध्याय आणि आजचे 4, 8, 9, 10 आणि 11 आणि उद्या करणार आहोत तो 12वा असे 6 अध्याय हे आपण पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तियोगाशी संबंधित आहेत किंवा आपल्या अंतरातील भक्ती जागृत करणारे आहेत.
त्या दृष्टीनं आजचा दिवस हा एक विशेष दिवस आहे, कारण आजचे सर्व अध्याय म्हणजे 4ही अध्याय हे भक्तिरसाने परिपूर्ण आहेत. भक्तियोग ज्याप्रमाणे आपल्याला ध्यानयोग डोळे बंद करून ईश्वरासोबत राहण्याचा अनुभव देतो, त्याप्रमाणेच भक्तियोग आपल्याला डोळे उघडे ठेवून ईश्वरासोबत, भगवंतासोबत राहण्याचा अनुभव देतो. 24 तासांचं ध्यान किंवा ओपन आय मेडिटेशन असं आपण त्याला म्हणू शकतो. खरं तर मनुष्य म्हणजे भावना आणि ज्ञान किंवा भावना आणि यंत्रणा असं मिळून मनुष्य आहे. आता मनुष्याच्या आकाराचेच रोबोट तुम्ही वेगवेगळ्या चित्रांमध्ये पाहता. तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे की ते आता माणसासारखं काम करणारे रोबो, माणसासारखाच आकार असलेले हात पाय म्हणजे थोडक्यात मानवी शरीर रचनेची कॉपी केलेले यंत्र तयार केलेले आहेत. त्याला आपण रोबो म्हणतो. मग ह्या रोबोमध्ये आणि मनुष्यामध्ये आता काय फरक राहिलेला आहे? इतके दिवसपर्यंत बुद्धीचा फरक होता, पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तो बुद्धीचाही फरक राहिलेला नाही. ते यंत्र सुद्धा मनुष्यासोबत एक मनुष्य दुसऱ्यासोबत ज्याप्रमाणे गप्पा गोष्टी करतो, त्याप्रमाणे वार्तालाप ते यंत्र तुमच्याशी आता करू शकतं. म्हणजे बुद्धीतही फरक राहिलेला नाही. पण एका गोष्टीतला फरक राहिलेला आहे आणि तो नेहमीसाठी राहील. तो म्हणजे त्याला भावना नाहीत आणि मनुष्याला भावना आहेत. इतके दिवसपर्यंत आपण जो अभ्यास केला, सांख्ययोगाचा, बुद्धियोगाचा, कर्मयोगाचा आणि ध्यानयोगाचा, हे आपल्या बुद्धीला ॲड्रेस करणारे होते. हे आपल्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पाडणारे होते. हे 4ही अध्याय आपली बुद्धी कृष्णमय करणारे होते. परंतु आपल्या भावनांना साथ घालणारे, जोपर्यंत आपल्या भावनांचं परिपूर्ण समाधान होत नाही, तोपर्यंत आपला हा 5वा कोश, आनंदमय कोश, त्याची शुद्धी होऊ शकत नाही. आणि त्यामुळे भक्तियोगाचं स्वतःचं असं एक विशेष महत्व आहे. आजचे 4ही अध्याय हे भक्तिविषयक आहेत. हा जो 8वा अध्याय आहे अक्षर ब्रह्मयोग, त्याच्यामध्ये भगवंतांनी सुरुवातीलाच काही आपल्याला व्याख्या सांगितल्यात. म्हणजे 7व्या अध्यायाच्या शेवटी त्यांनी काही व्याख्यांचा उल्लेख केला होता. 7व्या अध्यायाच्या शेवटी की अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ यासह मला अंतकाळीही जे पुरुष जाणतात ते मलाच येऊन मिळतात. मग इथे अर्जुन त्यांना विचारतात की ते ब्रह्म काय आहे, अधिभूत काय आहे, अधिदैव काय आहे, अध्यात्म काय आहे. अशा त्या 5-6 व्याख्या आहेत. पण त्या व्याख्यांचा ह्या आपल्या अध्यायामध्ये फारसा मोठा संबंध येत नाही. त्यामुळे तुम्ही ते बारकाईनं नंतर पुन्हा वाचू शकता. अगदीच थोडक्यात म्हटलं तर ते परमाक्षर ब्रह्म आहे, म्हणजे भगवंताला ब्रह्म म्हटलेलं आहे. आपलं जे स्वरूप आहे जीवात्म्याचं, त्याला अध्यात्म म्हटलेलं आहे. आपण जे त्याग करतो त्या त्यागांना कर्म म्हटलेलं आहे. जे आपल्या बाजूला सृष्टी दिसते आजूबाजूला, जिचा उत्पत्ती आणि विनाश होतो, त्याला अधिभूत म्हटलेलं आहे. हिरण्यमय पुरुषाचा अर्थ काय? तर ही प्रकृती ज्या वेळेला अव्यक्त होती, त्या अव्यक्त स्थितीमध्ये, त्या शून्य स्थितीमध्ये जी प्रकृती असते तिला हिरण्यमय पुरुष म्हणतात. त्यालाच अधिदैव म्हटलेलं आहे. आणि ह्या शरीरामध्ये, आपल्या शरीरामध्ये जो मी आहे तो वासुदेवच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ म्हणून आहे, असं त्यांनी सांगितलंय. तर हे सगळं तुम्ही पुन्हा नंतर बारकाईने पाहू शकता. आता आपण आजच्या मुख्य विषयाकडे जाऊ. अक्षर ब्रह्मयोग ह्या अध्यायामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मृत्यूला कसं सामोरं जावं हे सांगितलेलं आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण आपण कुठल्याही एखाद्या छोट्याशा प्रवासाला जायचं म्हटलं तर किती तयारी करतो, नाही का? मग मृत्यू हा आपल्या जीवनातला एक अविभाज्य भाग आहे, पण आपण त्याची तयारी करत नाही, त्याचं नाव काढत नाही. तो विषय जरी काढला तरी आपल्याला असं वाटतं की
हा विषय का काढला या व्यक्तीनं? परंतु खरं तर तो आपल्या जीवनातला अतिशय महत्वाचा प्रवास आहे. त्या प्रवासातून आपण ईश्वराकडे जातो, ईश्वराच्या भेटीला जातो. तो प्रवास अभद्र किंवा वाईट असा नाहीये, तर तो चांगला प्रवास आहे. त्याची योग्य ती चांगली तयारी आपण केली पाहिजे आणि ह्या संपूर्ण 8व्या अध्यायामध्ये परमेश्वर, भगवान श्रीकृष्ण आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन करत आहेत. तर ते काय सांगतायत? मनुष्य अंतकाळी ज्या भावाचं स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, त्यालाच तो जाऊन मिळतो. पहा किती सुंदर वाक्य आहे, की तुम्ही अंतकाळी ज्या गोष्टीचं स्मरण करता तेच तुम्हाला मिळणार आहे. असं का? कारण अंतकाळी तुम्ही त्याच भावाचं स्मरण करणार ज्याचं तुम्ही आयुष्यभर केलेलं आहे. समजा आयुष्यभर आपण फक्त व्यापार 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 ह्याच चिंतन करत असू, तर अंतकाळी सुद्धा काय होईल? अंतकाळी सुद्धा आपल्या मनामध्ये व्यापाराचेच विचार येतील, की माझ्या मागे ह्या व्यापाराचं कसं होईल? मुलं नीट सांभाळतील का? लोकांकडे जी देणी दिलेली आहे ती लोकांकडून परत मिळतील का? देणीदारांच्या वह्या मुलांच्या हातात बरोबर आहेत का? म्हणजे हे चिंतन होईल आपल्या मनामध्ये. कारण आपण आयुष्यभर काय केलंय? त्याच भावाचं चिंतन केलेलं आहे. आता पुढे सांगतायत श्रीकृष्ण, जो अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. आता इथे 5व्या श्लोकामध्ये काय केलं त्यांनी आपल्याला स्पष्टपणे निर्देश केलेला आहे, की अंतकाळी जो माझं स्मरण करील आणि माझं स्मरण करीत करीत शांतपणे शरीराचा त्याग करील, तो कुठे जातो? माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. 7व्या श्लोकात सांगितलंय. यातला सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर हा खूप महत्वाचा संदेश आहे. हा संदेश आणि आपण पहिल्या श्लोकात पाहिलेला संदेश ह्या दोन्हीचा एकमेकाशी संबंध आहे. पहा, अंतकाळी ज्या भावाचं स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्यालाच जाऊन मिळतो, कारण तो नेहमी त्या भावाचं चिंतन करतो. हे आपण पाहिलं, की तो व्यापारी जर नेहमीच आयुष्यभर व्यापाराचं चिंतन करत असेल तर अंतकाळी तोच विचार येणार आहे. म्हणून इथे शेवटच्या वाक्यात काय सांगितलं त्यांनी? सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर. तू जर सर्व काळी निरंतर माझं स्मरण करत राहिलास, कुठला शब्द वापरलाय? निरंतर, अंतर पडू देऊ नको. 24 तास प्रत्येक क्षणाला तू माझं स्मरण कर. म्हणजे काय होईल? म्हणजे तुला अंतकाळी माझं स्मरण होईल. म्हणजे तो शेवटचा जो एक क्षण आहे त्या क्षणाची तयारी आपल्याला त्यांनी करायला सांगितली. किती दिवस? आयुष्यभर. सदा सर्व काळी निरंतर ती तयारी कर, तर कुठे तुला अंतकाळी माझी आठवण येईल. हा एक भाग झाला. दुसरा भाग काय आहे? आपल्याला अंतकाळ कधी येणार आहे कुठे माहितीये? कदाचित तो 100 वर्षांनी असू शकतो, कदाचित तो उद्या असू शकतो, कदाचित आत्ताच पण असेल 5 मिनिटांनी, माहिती नाही. त्यामुळे तो कधीही असू शकतो. म्हणून आपण कायम कसं असलं पाहिजे? तयारीत असलं पाहिजे, आपली बॅग भरून. तुम्हाला माहिती आहे ना, की ज्यांना इमर्जन्सी ड्युटी असते, SRP पोलीस असतात, एसटीचे ड्रायव्हर कंडक्टर्स असतात, त्यांची एक बॅग कायम भरलेलीच असते. जेव्हा केव्हा डेपोतून त्यांना फोन येतो, ते पटकन बॅग उचलतात आणि काय करतात? प्रवासाला निघतात. तर तसंच इथे पण आहे, की सदा सर्व काळ तू निरंतर माझं काय कर? स्मरण कर. पुढे जाऊया आपण. आता इथे नेमका देह सोडण्याच्या वेळेला तुम्ही तो देह कसा सोडला पाहिजे याच्याबद्दलचं काही मार्गदर्शन करतायत. 8व्या अध्यायातल्या 12व्या आणि 13व्या श्लोकात ते काय सांगतायत? आपले प्राण भुवयांच्या मध्यभागी चांगल्या रीतीने स्थापन करून निश्चल मनाने त्या अविनाशी परमात्म्याचे स्मरण करीत. काय सांगितलंय? आपले प्राण भुवयांच्या मध्यभागी स्थापन करायचे आणि निश्चल मनाने, मन निश्चल ठेवायचं. कुठलीही द्विधा स्थिती मनाची असू नये आणि त्या अविनाशी परमात्म्याचं स्मरण कर. इथे श्रीकृष्ण सांगतायत आणि काय सांगतायत? त्या. इथे मी त्या ह्या शब्दाला वेगळा रंग मुद्दाम दिलाय. पहा, आता पुढे बघूया. सर्व इंद्रियाच्या द्वारांचे नियमन करून आणि आपलं मन हृदयामध्ये स्थिर करून. आता आपल्याला किती इंद्रिय आहेत आणि त्यांची द्वार किती आहेत? तर आपल्याला 9 द्वार आहेत. 2 डोळे, 2 कान, नाकाची 2 छिद्र, 6 झाले. 7वं तोंड, 8 आणि गुदा आणि
युरिनरी ट्रॅक, असे 2 म्हणजे 7 आणि 2 9 ट्रॅक्स. तर ह्या 9 द्वारांचं नियमन कर. त्यांच्यावरती तुझा कंट्रोल शेवटपर्यंत राहू दे आणि तुझं मन तुझ्या हृदयामध्ये स्थिर कर. आता इथे हृदय ह्या शब्दाचा अर्थ बायोलॉजीमध्ये किंवा जीवशास्त्रामध्ये जे आपण आपल्या छातीमध्ये हृदय असतं तर ते हृदय नाहीये. अध्यात्मामध्ये हृदय या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या चारींच्या एकत्रित स्वरूपाला हृदय असं म्हटलेलं आहे. तर आपलं मन हृदयामध्ये असू देत, म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांना सगळ्यांना एकत्रित असू देत असं त्यांनी सांगितलंय. त्यानंतर पुन्हा काय सांगतात, प्राण मस्तकामध्ये स्थापन करून योग धारणेमध्ये स्थित होऊन ओम या एकाक्षरी ब्रह्माचे उच्चारण करीत. कशाचं उच्चारण करायचंय? ओम ह्या अक्षराचं. आणि माझे स्मरण करीत देह त्याग करून जातो, तो परमगतीला प्राप्त होतो. आता इथे त्यांनी शब्द कुठला वापरलाय? माझे. माझे स्मरण करीत देह त्याग करून जा. आणि वरती काय शब्द वापरला? त्या अविनाशी परमात्म्याचे स्मरण करीत देह त्याग करून जा. म्हणजे कधी कधी ते काय म्हणतात? त्या अविनाशी परमात्म्याचे असा उल्लेख करतात, तर कधी कधी माझे स्मरण करीत असा उल्लेख करतात. म्हणजे ते पुष्कळ वेळा परमात्म्याच्या स्वरूपामध्ये स्थित होतात, तर कधी कधी त्या परमात्म्याच्या स्वरूपातून थोडंसं बाजूला येतात आणि देहधारी श्रीकृष्ण ह्या स्थितीमध्ये येऊन कधी कधी ते बोलतात. म्हणजे श्रीकृष्ण हे तुमच्या माझ्यासारखेच देहधारी होते, पण पुष्कळ वेळा जास्तीत जास्त वेळ करून ते अहम ब्रह्मास्मी ह्या स्थितीमध्ये असायचे. आणि अहम ब्रह्मास्मी या स्थितीत असल्यामुळे ते अगदी बिनधास्त सांगायचे की माझं स्मरण कर, मीच ब्रह्म आहे. तर कधी कधी काय सांगायचे? त्या विनाशी परमात्म्याचं स्मरण कर. म्हणजे तो आणि मी जरी वेगळा असलो तरी सुद्धा तो आणि मी एक सुद्धा आहोत. हे इथं आपल्याला ह्या दोन इथे जे काही द्विधा स्थिती आहे, म्हणजे दोन वेगळे शब्द दोन वेगळ्या ठिकाणी वापरलेत, त्याच्यातून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. तर आपण सुद्धा ह्या दोन्ही स्थितीत जाऊ शकतो. कधी आपण मी या स्थितीत राहू शकतो, तर पुष्कळसा वेळ आपण ब्रह्म या स्थितीमध्ये पण राहू शकतो, जसं श्रीकृष्ण राहू शकत होते. ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो हे सगळं आपण आता कसं लक्षात ठेवायचं? गुरुजींनी इथे स्लाइड वरती 4 आणि 2 6 ओळी दाखवल्या. ऐन वेळेला देह सोडताना आपल्याला हे सगळ्या 6 ओळी लक्षात राहतील का? तर ह्या सगळ्याची चिंता नाही करायची. ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे? सगळ्याचा अर्थ एकच आहे की शांत चित्तानं प्रवासाला निघायचं. कुठलीही चिंता करायची नाही, कशाचीही वाईट वाटून घ्यायचं नाही. तर त्या परमेश्वराचं स्मरण करत ओंकाराची आठवण ठेवून परमगतीला प्रवासाला निघायचं. पुढे सांगतायत की ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो? तर दुःखाचं आगर असलेला हा जो क्षणभंगूर पुनर्जन्म आहे, जन्म मरणाचा जो फेरा आहे, तर तो तुम्हाला प्राप्त होणार नाही असं त्यांनी सांगितलंय. पुनर्जन्म असो किंवा नसो, आपण तर हे लक्षात घेतलं पाहिजे की जसं आपल्याला वाटतं प्रत्येक क्षण आपला आनंदात जावा, वाटतं की नाही? प्रत्येकालाच वाटतं. मग प्रत्येक क्षण जर आनंदात जावा असं आपल्याला वाटत असेल, तर तो अंतिम क्षण तो तरी दुःखात का म्हणून जगावा आपण? तो सुद्धा आपण अत्यानंदामध्ये जगायला काय हरकत आहे? तो अत्यानंदामध्ये कसं जगायचं हेच भगवंत इथे आपल्याला सांगत आहेत. आपण पुढे जाऊया आणखी. भगवंत सांगतात की हे विश्व पुनरावर्ती आहे. जसं त्यांनी आपल्याला मागाशी सांगितलं की पुनर्जन्म होऊ नये अशी जर आपली इच्छा असेल, कारण ह्या जन्मामध्ये अनेक भोग आपल्याला भोगायला लागतात, मग तेच पुनरावर्तन कसं होतं ते इथे आपल्याला थोडंसं स्पष्ट करून सांगतायत की ब्रह्मदेवाचा एक दिवस 1000 चतुर्युगांचा असतो. म्हणजे जर त्याचं आपण गणित लावलं तर 432 कोटी वर्षांचा एक दिवस असतो. आणि त्याची रात्र सुद्धा तेवढीच आहे, 432 कोटी वर्षांची. म्हणजे रात्रीनंतर दिवस आणि दिवसानंतर रात्र हे पुन्हा पुन्हा होणारच आहे. आणि शास्त्रज्ञ हेच सांगतात की ह्या सृष्टीच्या प्रसरणाला एक मर्यादा आहे. नंतर पुन्हा तिचं आकुंचन सुरू होईल आणि नंतर पुन्हा एकदा ती शून्यामध्ये जाईल.
शून्यामध्ये गेल्यानंतर ती किती काळपर्यंत शून्यात राहील काही सांगता येत नाही. आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याचा स्फोट होऊन पुन्हा एकदा ही सृष्टी निर्माण होऊ शकते. तर तेच आपल्याला ऋषींनी पण सांगितलं होतं. भगवंत इथे काय म्हणतात, मी त्या अव्यक्त भावाच्या फार पलीकडचा आहे. ब्रह्मदेवाचा जो दिवस आणि रात्र आहे आणि त्याच्या रात्रीच्या वेळेला ही सृष्टी जी काही पुन्हा एकदा अव्यक्त स्वरूपामध्ये जाणार आहे, मी ते अव्यक्त नाहीये. त्या अव्यक्ताच्याही फार पलीकडे मी आहे. मी तो सनातन अव्यक्त भाव आहे. त्या अव्यक्ताच्या पलीकडे जे आहे त्याला सनातन म्हटलेलं आहे. सनातन या शब्दाचा अर्थ काय होतो? ज्याचा कधीही अंत होत नाही, जे नेहमीसाठी असतं. सनातन याचा अर्थ काय? जे नेहमीसाठीच असतं. त्याच्या बाबतीत असा प्रश्नच उद्भवत नाही की हे कधी निर्माण झालं आणि कधी नाश पावलं. तो प्रश्नच उद्भवत नाही. ते नेहमीसाठीच आहे. तर भगवंत काय म्हणतायत, मी नेहमीसाठीच आहे. तुम्ही माझी चिंता नका करू. मी तो सनातन अव्यक्त परमपुरुष आहे. आणि मी कसा प्राप्त होतो? मी अनन्य भक्तीने प्राप्त होतो. त्यांना प्राप्त करण्याचा त्यांनी मार्ग काय दिलाय 22व्या श्लोकामध्ये? अन्य, दुसरं नाहीच, फक्त तेच. केवळ भक्ती आणि भक्तीनेच मी प्राप्त होतो. आणि मग मी प्राप्त झाल्यानंतर तुला पुनर्जन्म नाही, किंवा हे पुनरावर्तन, हे विश्वाचं पुनरावर्तन तुला नाही, असं 23व्या श्लोकामध्ये ते पुन्हा सांगतात आपल्याला. मग आता इथे आपल्याला ते देवयान आणि पितृयान ह्या दोन मार्गांबद्दल सांगतायत. हे दोन मार्ग हे आपल्या वेदांमध्ये किंवा आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत की मृत्यूसमयी दोन मार्गांनी एखाद्या माणसाला जाता येतं. एक देवयान मार्ग सांगितला किंवा उत्तरायण. ह्या उत्तरायणामध्ये ज्याचा मृत्यू होतो त्याला परत यावं लागत नाही. 23व्या श्लोकापासून 26व्या श्लोकापर्यंत ह्या उत्तरायण मार्गाचं त्यांनी विस्ताराने वर्णन केलेलं आहे. पण आपल्याला आता त्या विस्तारात जाण्याचं कारण नाही. इथे फक्त एवढंच समजून घ्यायचं की देवयान किंवा उत्तरायणामध्ये ज्याचा मृत्यू होतो त्याला तो परमगतीला प्राप्त होतो. आणि दक्षिणायणामध्ये जेव्हा सूर्य असतो किंवा त्याला पितृयान मार्ग म्हटलंय, त्या मार्गात ज्याचा मृत्यू होतो त्याला पुन्हा परत यावं लागतं. म्हणजेच तो जन्म मृत्यूला प्राप्त होतो. आता तुम्हाला चिंता पडली असेल की अरे बापरे, सूर्य उत्तरायणात आहे का दक्षिणायणात आहे ते आपल्या कसं हातात असणार? आपला प्राण कधी सोडायचा हे भीष्म पितामहासारखं आपल्याला कसं करता येईल? तुम्हाला माहिती आहे भीष्म पितामहांची गोष्ट, की अर्जुनाने त्यांना बाण मारल्यानंतर बाणांची शय्या तयार केली. त्यांच्या पाठीत इतके बाण घुसले की त्या बाणाचा एक बेड तयार झाला आणि त्यांनी त्या बेडवर स्वतःचा देह ठेवला. तो देह ठेवल्यानंतर ते उत्तरायणात सूर्य जाण्याची वाट बघू लागले, कारण त्यांना इच्छामरण प्राप्त होतं. आणि जेव्हा सूर्याने उत्तरायणात प्रवेश केला तेव्हा त्यांनी स्वतःचा प्राण सोडला. तोपर्यंत ते युद्धभूमीवर तसेच त्या शरक शय्येवर पडून होते. आणि त्या ठिकाणी त्यांना कृष्ण, अर्जुन, युधिष्ठिर हे पाचही पांडव भेटायला गेले होते. आणि त्या ठिकाणी पितामह भीष्मांनी पांडवांना उपदेश केला होता. त्या ठिकाणी भीष्म पितामहांनी श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं होतं. थोडक्यात काय, तर भीष्म पितामहासारखं आपल्याला पितृयानापर्यंत थांबता येणं शक्य नाही. मग काय करायचं? तर भगवंत पुढे सांगतायत की वर दिलेल्या मार्गाचा मोह ठेवू नकोस. तो मोह आपण ठेवू नये हे सांगण्याकरता त्यांनी 23व्या श्लोकापासून 26व्या श्लोकापर्यंत आपल्याला त्याचं विवरण केलेलं आहे. मग काय करायचं? तर सर्व काळी समबुद्धी रूप योगाने युक्त हो. म्हणजे उत्तरायण आहे की दक्षिणायन आहे याचा विचार करू नको. तर काय कर, तू सदा सर्व काळ समबुद्धी रूप योगामध्ये राहा. हे देवयान आणि पितृयान मार्ग याचं आपण थोडंसं आणखीन स्पष्टीकरण घेऊया. खर तर इथे जे म्हटलेलं आहे 23व्या श्लोकामध्ये, आता 24वा श्लोक बघा खाली त्याच्या, की दोन मार्ग सांगत आहेत. ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे, दिवसाची अभिमानी देवता आहे, शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे, उत्तरायणाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी ब्रह्माला प्राप्त होतात. आता इथे जर आपण असा अर्थ काढला की विशिष्ट मुहूर्त
की शुक्ल पक्ष आहे का, उत्तरायण आहे का, आणि मग त्या अमुक दिवशी अमुक वेळेला जर आपण मृत्यू पावलो तर मग आपण ब्रह्माला प्राप्त होऊ. तर असं नाहीये. असं जर असेल तर त्या मुहूर्तावर मृत्यू पावणारे वाईट लोक सुद्धा मग ब्रह्मालाच प्राप्त होतील, नाही का? तर याचा प्रॅक्टिकल अर्थ मी असा लावतो की इथे जे दिलेलं आहे शुक्ल पक्ष, याचा अर्थ काय की ज्या पक्षामध्ये चंद्र हा वर्धिष्णू असतो, म्हणजे मोठा मोठा होत जातो. किंवा पुढे काय म्हटलेलं आहे, दिवसाची अभिमानी देवता आहे, म्हणजे दिवसा काय असतो, प्रकाश असतो. ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे, अग्नी काय देतो, प्रकाश देतो. आणि उत्तरायण, उत्तरायणामध्ये सुद्धा दिवस मोठा असतो. म्हणजे ह्या प्रत्येक ह्याच्यातून, प्रत्येक वाक्यातून असं लक्षात येतं की तिथे ते आपला प्रकाशाकडे निर्देश करतायत. दिवस असो, शुक्ल पक्ष असो, उत्तरायण असो, अग्नी असो, ह्या प्रत्येकामधून काय व्यक्त होत आहे, प्रकाश व्यक्त होत आहे. आणि प्रकाश हा गीतेमध्ये ज्ञानाच्या प्रकाशाबद्दल त्यांनी सगळं सांगितलेलं आहे, ज्ञानाला महत्व दिलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आपण काढू शकतो, प्रॅक्टिकल अर्थ, की जी व्यक्ती हे संपूर्ण ज्ञान घेते ती व्यक्ती ब्रह्माला प्राप्त होते. जी व्यक्ती ज्ञान मार्गामध्ये असते, उत्तरायणाचा मार्ग म्हणजे कसा की प्रगतीचा मार्ग, ज्ञानाचा मार्ग. तर जी व्यक्ती ज्ञानामध्ये असते तर ती ज्ञानी व्यक्ती ब्रह्माला प्राप्त होते. म्हणजेच थोडक्यात काय, तर ती जीवन जगत असताना आणि मृत्यूच्या क्षणाला सुद्धा कशी असते, पूर्णपणे मुक्त अवस्थेचा अनुभव करते. आता याच्या उलट दक्षिणायन आहे, म्हणजे खालची गोष्ट, खालचा श्लोक पहा 25वा. ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे. आता पहा, जिथे धूर असतो तिथे प्रकाश असतो का, नाही. रात्रीची अभिमानी देवता आहे, रात्री प्रकाश असतो का, नाही. कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे, म्हणजे कृष्ण पक्षामध्ये चंद्र दररोज काय होत जातो, लहान 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 होत जातो. म्हणजे ती अंधाराच्या दिशेनं केलेली प्रगती आहे. आणि शेवटी काय म्हटलंय, दक्षिणायनाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे. म्हणजे थोडक्यामध्ये ह्या सगळ्या वाक्यांतून अंधाराची प्रधानता सांगितलेली आहे. आणि आपण काय म्हणतो, तमसो मा ज्योतिर्गमय, मला अंधाराकडून प्रकाशाकडे जाऊ दे. आपल्याला अंधाराकडे जायचं नाहीये. म्हणजे जर ज्ञानाचा अंधार असेल तर अशी व्यक्ती काय होईल, अशी व्यक्ती ब्रह्माला प्राप्त होणार नाही किंवा भगवंताला प्राप्त होणार नाही. थोडक्यात ती मुक्तीचा अनुभव घेणार नाही. मग ती कशाचा अनुभव घेईल, तर इथं काय म्हटलंय की स्वर्गात आपल्या शुभ कर्माची फळे भोगून परत येतो. म्हणजे थोडक्यात ज्या व्यक्तीला ज्ञान नाहीये ती व्यक्ती स्वतःसाठी कर्म करते, मला मिळू दे, मला मिळू दे, मला मिळू दे म्हणून कर्म करते. मग ती व्यक्ती जर मला मिळू दे म्हणून कर्म करत असेल तर तिला स्वर्गाचा अनुभव मिळेल, इथेच मिळेल पृथ्वीवरती. तिचं घर होईल, बंगला होईल, तिला सगळ्या प्रकारची सुख मिळतील, ज्याला आपण स्वर्ग सुख म्हणतो. तर सगळ्या प्रकारची स्वर्ग सुख ती व्यक्ती इथे पृथ्वीवरच भोगेल. परंतु ती परत येईल. परत येईल म्हणजे काय, तर तिला मुक्तीचा अनुभव प्राप्त नाही होणार. तर अशा रीतीनं हा जो 24वा आणि 25वा श्लोक आहे, हा आपल्याला मृत्यूचा मुहूर्त सांगत नाहीये. सगळ्यात अगोदर हे लक्षात घ्या. हे दोन्ही श्लोक आपल्याला हे सांगतात की ज्ञानाचं महात्म्य किती आहे आणि ज्ञान हेच आपल्याला काय करणार आहे, मुक्ती देणार आहे. तर अशा रीतीनं जेव्हा जेव्हा आपण भगवद्गीता वाचतो तेव्हा तेव्हा आपण अंधपणानं डोळ्यावरती कातडं ओढून असे शब्दशः अर्थ नाही काढायचे. तर त्याच्यामध्ये काय गुह्य अर्थ लपला असेल ते शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर ह्या 2 श्लोकांमधला हा अर्थ माझ्या मनाला भावला म्हणून मी तुमच्याशी शेअर केला. तसंच आणखीन आता हा 8वा अध्याय संपूर्ण झालेला आहे. आता ह्या 8व्या अध्यायामध्ये पहा तुम्ही, पुन्हा पहिल्या पानावरती या, म्हणजे 83 नंबरच्या पानावरती. आणि आता इथे 5व्या श्लोकात काय म्हटलंय, अंतकाळीही माझे स्मरण करतो. याच्या समोर तुम्ही स्टार करा. जसं आपण 6व्या अध्यायामध्ये 7 ते 8 ठिकाणी स्टार केले. आत्म्याला परमात्म्यात स्थिर कर असं सांगणारे ते 6 ते 7 श्लोक होते. आता इथे सुद्धा 4-5 श्लोक असे आहेत की जे एकच अर्थ सांगतात. 5वा श्लोक आहे माझे स्मरण, त्याच्या पुढे स्टार करा. त्याच्यानंतर 7वा श्लोक पहा, निरंतर माझे स्मरण, त्याच्या पुढे एक स्टार करा. पुन्हा 8वा श्लोक आहे निरंतर चिंतन करणारा, त्याच्या पुढे स्टार करा. 9वा श्लोक आहे
शुद्ध सच्चिदानंद घन परमेश्वराचे स्मरण. त्याच्या पुढे एक स्टार करा. 10वा श्लोक आहे निश्चल मनाने स्मरण. त्याच्या पुढे स्टार करा. आणि 12वा आणि 13वा श्लोक आहे की अर्थ स्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी त्याचे चिंतन करीत. त्याच्याही पुढे स्टार करा. म्हणजे ह्या पूर्ण अध्यायामध्ये आता जे काही आपण 6-7 ठिकाणी स्टार केले, प्रत्येक ठिकाणी ते काय सांगता आहेत की तू माझं चिंतन कर. आणि 6व्या अध्यायामध्ये काय सांगितलं, आत्म्याला तू परमात्म्यात लाव. म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच होतो. आपल्याला 6वा अध्याय आणि 8व्या अध्यायामधून भगवंतांनी हा संदेश दिलेला आहे की तू खरोखर कोण आहेस. तर मी त्या परमात्म्याचा अंश आहे. मग मी जर त्या परमात्म्याचा अंश आहे तर सतत सदा सर्व काळ आपण स्वतःला त्या अवेअरनेस मध्ये ठेवलं पाहिजे की मी कोण आहे. मी त्या परमात्म्याचा पुत्र आहे, मी त्या परमात्म्याचा अंश आहे, मीच तो परमात्मा आहे. ह्या भावामध्ये, ह्या अवेअरनेस मध्ये आपण जागं राहिलं पाहिजे नेहमीसाठी, दिवसासाठी, रात्रीसाठी. आणि ही जागृती जर आपण सदा सर्वदा कायम ठेवली तर आपला मृत्यू सुद्धा कसा होणार आहे, तो सुद्धा तसाच आनंददायक होणार आहे. ते आपल्याला ह्या 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलंय. आणि यालाच आपण भक्तियोग म्हणूया. हीच भक्ती आहे, भगवंताचं नित्य स्मरण करणं. किंवा जर नसेल एखाद्याचा भगवंतावरती विश्वास, काही लोक असतात ज्याला आपण काय म्हणतो, त्यांचा मूर्तीपूजेवरती विश्वास नसतो, ईश्वरावरती विश्वास नसतो. मग त्यांच्यासाठी इथे काय सांगितलंय, त्यांच्यासाठी पण त्यांनी आपल्याला इथे एक मार्ग दिलेला आहे की त्या अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी, 12वा आणि 13वा श्लोक पहा 8व्या अध्यायातला. निर्गुण ब्रह्म, नाहीये ना विश्वास तुझा श्रीकृष्णाच्या सगुण रूपावरती, तू निर्गुण ब्रह्माचं काय कर, चिंतन कर. आणि त्याचं चिंतन करत देह टाकून जातो, तो परमगतीला प्राप्त होतो. म्हणजे सर्वांसाठीच भगवंतांनी काय केलेलं आहे, याच्यामध्ये ज्ञान दिलेलं आहे. सगुणाची पण पूजा करू शकतात, निर्गुणाची पण पूजा करू शकतात. अशा रीतीनं इथे 27व्या श्लोकामध्ये मार्गदर्शन करून त्यांनी काय केलेलं आहे, 8वा अध्याय संपवलेला आहे. काय म्हणतात त्या 28व्या श्लोकात, योगी पुरुष ह्या रहस्याला तत्वतः जाणून, हे जे काही त्यांनी इतका वेळ सांगितलं हे रहस्य आहे, याला तो तत्वतः जाणतो. आणि वेदांचं पठन, यज्ञ, तप, दान इत्यादीचं जे पुण्य फळ आहे त्याला सुद्धा तो ओलांडतो आणि सनातन परमपदाला प्राप्त होतो. तर ह्या अध्यायात आपण काय शिकलो, आपण थोडक्यात रिकॅप करूया. अक्षर ब्रह्मयोग असं या अध्यायाचं नाव होतं. की अंतकाळी ज्या भावाचं आपण स्मरण करू त्यालाच प्राप्त होतो. ओंकाराचं उच्चारण आणि माझं स्मरण करीत देह सोडावा, हे त्यातला एक थोडक्यातला संदेश होता. हे विश्व पुनरावृत्ती आहे आणि मी त्याच्या फार पलीकडचा आहे. मी केवळ भक्तीनेच प्राप्त होऊ शकतो. देवयान आणि पितृयान या मार्गांचा मोह ठेवू नकोस. समबुद्धिरूप योगाने युक्त हो. अशा रीतीने इथे 8वा अध्याय संपला. आणि मग 9वा अध्याय सुरू झाला, राजविद्या राजगुह्य योग. मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिले 6 अध्याय हे ज्ञानवर्धक आहेत आणि 7व्या अध्यायापासून भगवंतांनी भक्तीवरती जोर द्यायला सुरुवात केली आहे. तर 7वा अध्याय आपण पाहिला, 8वा अध्याय पाहिला आणि आता आपण 9व्या अध्यायाकडे चाललोय. 9व्या अध्यायात काय सांगतायत ते म्हणतायत की तुला हे विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो. म्हणजे 7वा अध्याय आपण पाहिला होता, ज्ञान विज्ञान योग. इथे काय म्हणतायत की त्या ठिकाणी मी जे तुला सांगितलं ते पुन्हा सांगतो, नीटपणाने ऐकतो, कारण ते महत्वाचं आहे. त्याला राजविद्या म्हटलं जातं आणि ती गुह्य आहे. किती गुह्य ठेवायची, तर राजाचं गुपित जितकं गुप्त ठेवायचं असतं तितकी ही विद्या गोपनीय विद्या आहे. ती मी तुला नीटपणाने सांगतो. जसं पाण्यानं बर्फ व्यापलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की बर्फामध्ये पाणी असतं. कुठे कुठे असतं बर्फात पाणी, त्याच्या खालच्या भागात असतं का वरच्या? त्याच्या प्रत्येक अणुरेणूमध्ये काय आहे, बर्फाच्या प्रत्येक अणुरेणूमध्ये पाणी आहे. तर जसं पाण्यानं बर्फ व्यापलेलं आहे तसं
मी निराकार परमात्म्याने हे सगळं जग व्यापलेलं आहे. पहा किती सुंदर उपमा आहे ना. म्हणजे बर्फामधला आपल्याला एखादा असा छोटासा तुकडा दाखवता येईल का हो? किंवा सुई एवढा तरी अशी अशी जागा दाखवता येईल का की जिथे पाणी नाहीये? पाण्याचाच बर्फ बनलेला आहे. म्हणजे ईश्वर तेच सांगतायत श्रीकृष्ण की मी निराकार आहे. पण मी निराकार असलो तरी माझ्या मुळेच किंवा माझ्या अस्तित्वातूनच हे जग सगळं व्यापलेलं आहे. पण तरी सुद्धा बर्फात पाणी असलं तरी बर्फ म्हणजे पाणी आहे का हो? नाही. बर्फ हा बर्फ आहे. बर्फ म्हणजे पाणी नव्हे. तसंच इथे सांगतायत ते की ती सर्व भूत माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत आणि माझाही आत्मा त्यांच्या ठिकाणी राहिलेला नाही. मी त्यांना व्यापलेलो आहे, परंतु मी म्हणजे ते नव्हे. जसं एखादा चोर असतो. आता आपण म्हटलं की मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग व्यापलेलं आहे. मग आपण जगात पाहतो चोर असतात, दुष्ट लोक असतात, असुर असतात. मग हे लोक हे पण देवच आहेत का? देवाने त्यांनाही व्यापलेलं आहे. मग ही लोक वाईट का वागतात? मग त्यांच्यामध्ये पण देव बघायचा का? मग त्यांच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करायचीच नाही का? पोलिसांनी त्यांना धरून न्यायचंच नाही का? त्यांना शिक्षा द्यायचीच नाही का? असे प्रश्न आपल्या मनात उद्भवू शकतात. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे आहेत. भगवंत सांगतायत की जसं बर्फात पाणी आहे, पण तो बर्फ म्हणजे पाणी नव्हे. तसं निराकार परमात्मा सगळ्यांमध्ये व्यापून भरून उरलेला आहे. पण ह्या व्यक्ती म्हणजे तो परमात्मा नव्हे. का नव्हे? कारण ह्या व्यक्तींनी एक आकार धारण केलेला आहे. ते पाणी जेव्हा एक आकार धारण करतं, तेव्हा त्याला आपण बर्फ म्हणतो. तसं त्या परमात्म्याने हा आकार धारण केलाय. आणि हा आकार धारण केल्यानंतर ज्या मीनं हा आकार धारण केलाय, तो मी हे विसरूनच गेला की मी परमात्मा आहे म्हणून. तो मी काय समजू लागला? तो मी समजू लागला मी भारतीय आहे. मी एक चोर आहे. मला आता चोरी करायची आहे, रात्री डाका टाकायचा आहे. म्हणजे त्या मीनं काय केलं? मी परमात्मा आहे हे तो विसरूनच गेला. मग जी व्यक्ती मी परमात्मा आहे हे विसरूनच जाते, ती परमात्मा कशी राहील बरं? त्याच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करायला काहीच हरकत नाही. तेच भगवंत इथं सांगतायत की माझा आत्मा वास्तविकपणे त्या भूतांच्या ठिकाणी राहिलेला नाही. आणि त्यालाच अज्ञान असं म्हटलेलं आहे. जेव्हा आपल्यातला मी हे विसरून जातो की मी तो परमात्मा आहे, ती स्थिती म्हणजे अज्ञानाची स्थिती. आणि जेव्हा तो ह्या जाणीवेत असतो की माझ्यातला मी म्हणजे ह्या भूमिका नव्हेत, ह्या मला तात्पुरत्या मिळालेल्या भूमिका आहेत आणि मी त्या 100% करणार आहे. माझं नातवंड माझ्याबरोबर खेळत असेल आणि आजोबा आजोबा आपण घोडा घोडा म्हणून खेळू असं म्हणून तुमच्या पाठीवर बसायला पाहिजे, त्यावेळेला तुम्ही त्याला सांगायचं नाही अरे अरे मी परमात्मा आहे म्हणून. त्यावेळेला तुम्ही आजोबाची भूमिका 100% निभावायची घोडा घोडा म्हणून. त्या छोट्याशा जीवाला तो आनंद द्यायचा आहे. त्या छोट्या जीवाच्या आनंदाचा आनंद तुम्ही पण घ्यायचा आहे. पण त्याच वेळेला अंतरात्म्यामध्ये खोल कुठेतरी ही जाणीव आपल्या जागी असणार आहे की माझ्यातला परमात्मा हा आनंद उपभोगतो आहे म्हणून. तर हेच गुह्य भगवंत आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत. आपण आणखीन पुढे जाऊया की राजविद्या काय सांगते? कल्पाच्या शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीमध्ये विलीन होतात. आपण पाहिलं की ब्रह्मदेवाचा दिवस 1000 चतुर्युगाचा असतो. तर ते झालं कल्प. त्या कल्पाच्या शेवटी काय होणार? ही सगळी पंचमहाभूत जे आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे काय होतील? पुन्हा उलट क्रमाने एकमेकांमध्ये विलीन होत होत शून्यामध्ये जातील. कल्पाच्या आरंभी पुन्हा मी त्यांना उत्पन्न करतो. परंतु मायेचा अंगीकार केल्यामुळे पराधीन भूत समुदायाला मी वारंवार त्यांच्या कर्मानुसारच उत्पन्न करतो. पण माझ्या परम भावाला ते जाणत नाही. हा जो भूत समुदाय आहे, भूत समुदाय म्हणजे कोण? आपण सगळे प्राणी मात्र. आपण काय केलंय? ह्या मायेचा अंगीकार केलाय. आपल्याला हे सगळं खरं वाटतं. आपल्याला हे पर्वत, हे नद्या, हे घर, हे दार, ही बायको, हा नवरा, ही मुलं बाळ, ही नोकरी, हे सगळं सगळं खरं वाटतं. हे खरं वाटत असल्या ही सगळी माया आहे आणि त्या मायेचा आपण अंगीकार केलेला आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा वारंवार पुनर्जन्माला प्राप्त व्हावं लागतं. पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात जे मूर्ख लोक त्या परम भावाला जाणत नाहीत,
आणि ह्या मोहिनी प्रकृतीचा आश्रय करून राहतात. त्यांना हे सगळं खरं वाटत राहतात. त्यांच्याकडे आज जर एक गाडी असेल तर त्यांना उद्या दुसरी मोठी भारी कंपनीची गाडी घ्यावीशी वाटते. ते आत्ताच्या गाडीनं माझं काम भागतंय ना, फक्त राहू द्या ना, काय करायची दुसरी गाडी. पण त्यात ते सुखी राहत नाहीत. त्यांना मोह पडलेला असतो. कशाचा? प्रकृतीचा. त्यांच्या दृष्टीने आता इथे प्रकृती काय आहे? तर मोठं मार्केटमध्ये आलेलं नवीन मॉडेल, लेटेस्ट मॉडेल कारचं, ही झाली प्रकृती. ह्या प्रकृतीचा त्यांना मोह झाला आणि त्या मोहाच्या आश्रयानं हे मूर्ख लोक राहत असतात. पुढे काय सांगतात? पण ज्ञानी तो काय करतो? तो दैवी प्रकृतीचा आश्रय घेतो आणि त्याला त्यांनी महात्मा म्हटलंय. 13व्या आणि 14व्या श्लोकात सांगतात की मला अविनाशी अक्षर स्वरूप जाणतो. तो ज्ञानी जाणतो की हा परमात्मा अविनाशी आहे. अविनाशी म्हणजे त्याचा नाश होत नाही. अक्षर आहे. अक्षर म्हणजे ज्याचा क्षर होत नाही. क्षर म्हणजे नाश. दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. असा ज्ञानयोगी मज निर्गुण आणि निराकार. मला कुठला गुण नाहीये. गुण कुणाला आहेत? प्रकृतीला आहेत. सत्व, रज, तम हे गुण प्रकृतीला आहेत. मी निर्गुण आहे. मला कुठला आकार नाहीये. अशा माझ्या ब्रह्माची ते ज्ञान यज्ञाने उपासना करतात. कोण? ज्ञानयोगी. आपला आता काय चालू आहे? ज्ञान यज्ञ चालू आहे. काय करतोय आपण? आपण ज्ञान यज्ञाने आपण त्या निर्गुण आणि निराकाराची उपासना करतो आहोत. पुढे सांगतायत मला ओळख. जे जे काही शुद्ध आहे आणि पवित्र आहे ते मीच आहे. 9व्या अध्यायात 16व्या, 17व्या, 18व्या ह्या 3 श्लोकांमध्ये ते आपल्याला सांगतायत. इथे 9व्या अध्यायात ते पुन्हा एकदा 7व्या अध्यायात आपल्याला जे जे सांगितलं होतं तेच आणखीन नव्या स्वरूपात सांगतायत. काय सांगतायत? 16वा श्लोक आहे. तो श्रौत यज्ञ मी आहे, स्मार्त यज्ञ मी आहे, पितृयज्ञ मी आहे, वनस्पती मी आहे, अन्न मी आहे, औषधी मी आहे, मंत्र मी आहे, तूप मी आहे, अग्नी मी आहे. तू करत असलेलं हवन, ती हवनाची क्रिया सुद्धा मीच आहे. जगाला धारण करणारा, कर्मफल देणारा, आई आणि वडिलांच्या रूपात असणारा सुद्धा कोण आहे? मीच आहे. म्हणूनच आपण काय म्हणतो? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. जाणण्याजोगा पवित्र ओंकार, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, ते परमधाम, असं त्यांनी खूप काही सांगितलंय. पुढे सांगतात सूर्याच्या रूपाने मीच उष्णता देतो, मीच पाणी आकर्षून घेतो आणि त्याचा वर्षाव करतो. मृत्यू मी आहे, सत मी आहे आणि असत सुद्धा मी आहे. अशा रीतीनं ते आपल्याला काय सांगतायत? त्या पराप्रकृतीबद्दलच पुन्हा एकदा सांगतायत की जिथे जिथे तेज आहे, जिथे जिथे प्राण आहे, जिथे जिथे परा आहे, तिथे तिथे तू मीच आहे असं समज. देवांची पूजा करणारे देवांना मिळतात. पुढे सांगतायत पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात. हे पण मागे एका अध्यायात त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. इथे पुन्हा एकदा तो मुद्दा आलेला आहे. भूतांची पूजा करणारे भूतांना मिळतात आणि माझी पूजा करणारे भक्त मलाच येऊन मिळतात. पहा, त्यांनी पूजा करणाऱ्यांचे पण 4 प्रकार सांगितले की स्वर्गातले जे इंद्रादी देव आहेत त्यांची जे पूजा करतात त्यांना हवे ते भोग मिळतात. पितर म्हणजे जे आपले मृत्यू पावलेले जे आपले वंशज असतात त्यांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात. भूताखेतांची पूजा करणारे त्यांना जाऊन मिळतात. पण जो माझी पूजा करतो तो मलाच येऊन मिळतो. म्हणून काय सांगतायत की माझी पूजा कशी करायची? तर सर्व काही मलाच अर्पण कर. पहा, भगवंताची पूजा करणं किती सोपं आहे. अहो, हा श्लोक इतका सुंदर आहे की हा श्लोक वाचताना प्रत्येक वेळी हा श्लोक वाचताना डोळ्यात अश्रू उभे राहतात. काय म्हणतायत की जो मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो. काय मागतायत ते आपल्याला? भगवंत आपल्याला सोनं नाणं मागत नाहीयेत, घरदार मागत नाहीयेत. काय मागतायत? तू प्रेमानं मला झाडाचं एखादं पान तोडून दे, खूप झालं ते, आणि तू दिलेलं ते पान सुद्धा मी काय करील? तू प्रेमानं अर्पण केलेलं ते पान, ते फूल मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने खातो. पहा किती, याच्यापेक्षा आणखी काय करायला पाहिजे परमेश्वरानं आपल्यासाठी? आपल्याकडे एखादा कार्यक्रम असतो,
त्या कार्यक्रमासाठी आपण पुन्हा पाहुण्यांना बोलावतो. ते पाहुणे मोठ्या प्रेमाने येतात. आल्यानंतर आपण त्यांना हार देतो. ते आपण गळ्यात घातलेला हार क्षणभर गळ्यात ठेवतात आणि क्षणानंतर गळ्यातला हार काढून टेबलवर ठेवतात. आपण त्यांना गुच्छ देतो, गुच्छ घेतात, आपल्याला नमस्कार करतात आणि टेबलवर ठेवतात. कितीही प्रेमाचा पाहुणा असला, कितीही प्रेमाची व्यक्ती असली, तरी त्याला प्रेमानं अर्पण केलेली वस्तू ती थोड्या वेळानं काय करते, बाजूला ठेवून देते. पण भगवंत काय करतात, भगवंतांना असं वाटतं की माझ्या भक्तानं दिलेलं पान आणि फूल बाजूला ठेवणं हा त्या माझ्या भक्ताचा तो अपमान ठरेल. काय करू ह्या पानाचं, काय करू या फुलाचं, कुठं ठेवू याला इकडं तिकडं न ठेवता ते पान आणि फूल मी माझ्यामध्ये सामावून घेतो. तीच ते पान आणि फूल ठेवण्याची सगळ्यात उत्कृष्ट जागा आहे. असं म्हणून सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीनं तुम्ही दिलेलं पान आणि फूल मी काय करतो, खातो, असं भगवंत इथे सांगतायत. म्हणजे भक्ती काय असते ते भगवंत ह्या 6 अध्यायामध्ये आपल्याला पायरी पायरीनं सांगत आहेत. तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, हवन म्हणजे पूजा, जे दान देतोस आणि जे तप करतोस, त्यांनी इथं आपल्याला 5 कर्म सांगितले. काय सांगितले की तू कर्म कर, म्हणजे रोज ड्युटीला जा, तू रोज आहार ग्रहण कर, तू रोज देवपूजा कर, तू रोज काही ना काही दान कर. रोज नाही करता आलं तर नियमित रीतीने कर. महिन्यातून एका विशिष्ट तारखेला तू दान कर, कारण तुला जे मिळतं त्याच्यावरती तुझा एकट्याचा अधिकार नाहीये. आणि तुझी तपश्चर्या करतोस, तू ध्यान करशील, मेडिटेशन करशील, नामजप करशील, यज्ञ याग करशील, जे काही तपश्चर्या करशील, ह्या 5 गोष्टी, 5 कर्म मानवाला अत्यावश्यक सांगितलेली आहेत. ही सगळी तू मला अर्पण कर. कुणाला अर्पण करायची आहे? ईश्वराला. दिवसभराची ड्युटी भगवंतासाठी करायची. आपण खात असलेला आहार उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. ही यज्ञ कर्म आहे की परमेश्वराला मी घास भरवतोय म्हणून तू ते अन्न खा. तू करत असलेली देवपूजा ती पण तू मलाच समोर डोळ्यासमोर ठेवून कर. तू जिथं कुठं दान देशील, तू ही कल्पना कर की हे दान मी काय करत आहे, ईश्वराला अर्पण करतो आहे. आणि तुझी तपश्चर्या ती सुद्धा तू मलाच अर्पण कर. माझा भक्त हो. मला कोणी प्रिय नाही आणि अप्रिय नाही. ते जरी पुन्हा पुन्हा म्हणत असले की माझा प्रिय भक्त, हे अर्जुना तू मला प्रिय आहेस म्हणून मी तुला पुन्हा सांगतो आहे, असं जरी ते पुन्हा पुन्हा म्हणत असले तरी ते सगुण रूपातील देह रूपानं म्हणतात. पण निर्गुण रूपानं त्यांचं काय म्हणणं आहे की मला कोणीही प्रिय नाही आणि कोणीही अप्रिय नाही. परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात ते माझ्यात राहतात आणि मी सुद्धा त्यांच्यातच असतो. पहा, भगवंताला कुठे पाहावं? भगवंत इथे सांगतात मी कुठे असतो? तर मी भक्तामध्ये प्रत्यक्ष प्रकट असतो. म्हणून एका ठिकाणी एका संतानं म्हटलेलं आहे की त्या संताला विचारलं दुसऱ्या त्याच्या शिष्यानं की महाराज आपण मंदिरात जाता आणि मंदिरात तुम्ही तासनतास तिथे बसून असता, पण मी असं निरीक्षण केलंय की तुम्ही त्या मूर्तीचं निरीक्षण करत नाही, त्या मूर्तीकडे बघत नाही, तर तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे बघत बसता, असं का? तेव्हा ते संत म्हणतात अरे बाळा, की तिथे जो भक्त येतो ना त्या भक्तामध्येच तर खरा देव आहे. तो भक्त ज्या ज्या भावनेनं येतो, त्याच्या डोळ्यातून जी भक्ती ओसंडून वाहत असते, त्याच्या कर्मातून जी भक्ती ओसंडून वाहत असते, ते त्याचं कर्म, त्याचे डोळे, त्याचा तो भक्तिभाव पाहणं याच्यातच मला अपार आनंद मिळतो. आणि भगवंत सुद्धा इथं तेच सांगतायत की मी त्या भक्तामध्ये प्रत्यक्ष प्रकट असतो. तेव्हा तू माझ्यात मन ठेव, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. आत्म्याला माझ्याशी जोडून तू मलाच प्राप्त होशील. अशा रीतीनं 9वा अध्याय इथे काय झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. हा जो अध्याय आहे 9वा, त्या 9व्या अध्यायामध्ये तुम्ही 13वा श्लोक काढा. 13व्या श्लोकाला
तिथे स्टार किंवा अशी राईट मार्क करा. स्टार करायला अवघड जात असेल तर नुसती बरोबरची खूण करा. की काय म्हटलंय त्याच्यात? अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भजतात. कुणाला? तर मला. दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला. खाली काय म्हटलंय? अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भजतात. म्हणजे इथे पण पुन्हा आपण जे मगाशी 8व्या अध्यायात पाहिलं, आधी 6व्या अध्यायात पाहिलं की आत्म्याला परमात्म्यात लावणे, तर तेच आता इथे सगुण स्वरूपात काय झालेलं आहे? भक्तीच्या रूपाने आलेलं आहे की आत्म्याला परमात्म्यात लावायचं म्हणजेच सगुण स्वरूपामध्ये ईश्वराला कसं भजायचं. तर ते किती ठिकाणी सांगितले आपण नोट करूया. 14व्या ह्याच्यात काय म्हटलंय पहा, अनन्य प्रेमाने माझी उपासना करतात. मी जे जे वाक्य वाचतोय ना त्याच्या खाली तुम्ही पेन्सिलीने रेग मारू शकता. अनन्य प्रेमाने माझी उपासना करतात, 14वा श्लोक आहे, तिथे टिक मारा. 15व्या श्लोकात काय म्हटलंय? मज विराट स्वरूप परमेश्वराची नाना प्रकारांनी उपासना करतात, शेवटचं वाक्य, त्याला टिक करा. त्यानंतर 22वा श्लोक काढा, 95 पान. मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावनेने भजतात. कुठलीही कामना न ठेवता ईश्वराला काय करत आहेत? भजत आहेत ते, त्याला एक टिक करा. 25वा श्लोक, माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात, त्याला एक अंडरलाईन करू शकता. पुन्हा 26वा श्लोक बघा की भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते पान फूल इत्यादी मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने खातो. 27वा श्लोक काय सांगतो? तू जे दान देतो, जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर. पुढे 28वा श्लोक, सर्व कर्मे मला भगवंताला अर्पण होतात. 29वा श्लोक, की जे भक्त मला प्रेमाने भजतात ते माझ्यात राहतात. 30वा श्लोक, माझा भक्त होऊन मला भजेल तर तो सज्जनच समजावा. 31वा श्लोक, हे अर्जुना तू हे पक्के सत्य लक्षात ठेव की माझा भक्त नाश पावत नाही. 32वा श्लोक, मला शरण आले असता परमगतीला प्राप्त होतात. आणि 33वा श्लोक, नेहमी माझेच भजन कर. 34वा श्लोक, माझ्यात मन ठेव, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. किती ठिकाणी टिक झाल्या? 3, 3, 6, 1, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. या 34 श्लोकांच्या अध्यायामध्ये 14 ठिकाणी भगवंतांनी सांगितलंय की तू मला शरण ये, मला तुझी कर्म अर्पण कर, माझ्याशी एकरूप हो. या सगळ्याचा अर्थ तोच आहे जो आपण 6व्या अध्यायामध्ये शिकलोय की आत्म्याला परमात्म्यामध्ये लाव. की तुझ्यातला जो मी आहे तो तुझ्यातला मी हा साक्षात परमेश्वराचाच अंश आहे, त्याच्यासोबत तू एकरूप हो. म्हणजेच थोडक्यात काय की मी कोण आहे ते ओळख, स्वतःला ओळख, आणि ओळखल्यानंतर काय कर? ओळखल्यानंतर तू जे काही आहेस खरोखर त्या स्थितीमध्ये जा. तू ह्या खोट्या भूमिकामध्ये वावरू नकोस. ह्या ज्या खोट्या संसाराच्या भूमिका आपण स्वीकारलेल्या आहेत त्या तात्पुरत्या आहेत, याच्यामध्ये तू वावरू नको, या सोडून दे. आणि तू खरोखर कोण आहेस? तू परमात्मा आहेस खरोखर. मग तू त्या परमात्म्याच्या भूमिकेत जा आणि नेहमीसाठी तू तुझं जीवन त्या स्थितीमध्ये राहूनच जग. हेच भगवंत आपल्याला आता इथे 9व्या अध्यायात पण सांगत आहेत. म्हणजे एकच गोष्ट कशी रिपीट होत आहे हे मी तुम्हाला थोडक्यात इथे पुन्हा एकदा काय केलं, खुणा करून आपण दाखवलं. तर आता आपण हा अध्याय पूर्ण करूया. ह्या अध्यायात आपण काय शिकलो? राजविद्या राजगुह्य योग. ही राजविद्या आहे आणि हे अति गोपनीय असं ज्ञान आहे. मी निराकार परमात्म्यानं हे सर्व जग व्यापलेलं आहे. दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले मला निरंतर भजतात. जे जे शुद्ध आहे, जे जे पवित्र आहे ते मीच आहे. माझी पूजा करणारे मलाच येऊन मिळतात. सर्व कर्मे मलाच अर्पण कर. माझा भक्त हो म्हणजे तू मलाच प्राप्त होशील.
अशा रीतीने भगवंतांनी इथे काय केलेलं आहे, 9वा अध्याय संपवलेला आहे. आणि ह्याच अध्यायाचं कंटिन्युएशन भगवंत पुढच्या अध्यायात करतायत. पुढचा अध्याय आहे विभूती योग. जेव्हा भगवंत म्हणतात की मी निराकार परमात्म्याने हे सगळं जग व्यापलेलं आहे, जे जे शुद्ध आहे, जे जे पवित्र आहे, ते ते मीच आहे, असं जेव्हा भगवंत सांगतात, तेव्हा अर्जुन त्यांना भगवंताला प्रश्न विचारतात. काय प्रश्न विचारतात विभूती योगामध्ये? भगवंत अगोदर सांगतात की हे महाबाहो, माझं परम रहस्यमय म्हणणं ऐक. पहा, भगवंतांचं त्या भक्तावरचं प्रेम आता इतकं उचंबळून आलंय की त्या अर्जुनानं कुठलेही प्रश्न न विचारता ते त्याला ती भक्तिमय ज्ञान पुन्हा पुन्हा देत आहेत. आता सांगतायत की परम रहस्यमय म्हणणं माझं तू ऐक. अतिशय प्रेमी अशा माझ्या भक्ताला, प्रेमी अशा तुला मी तुझ्या हितासाठी सांगणार आहे. हे सगळं जग मी केवळ एका अंशाने धारण केलेलं आहे. एक अंश म्हणजे 1% नव्हे बरं का, लक्षात घ्या. आपल्याला नेहमीची सवय असते की कुठल्याही गोष्टीचे 100 भाग करायचे आणि 1%, 2%, 5%, 10% असं म्हणत राहायचं. भगवंत जेव्हा म्हणतात की केवळ एका अंशाने मी हे जग धारण केलेलं आहे, तेव्हा तो एक अंश कितीही लहान असू शकतो. तो 1 सहस्त्रांश असू शकतो, 1 अब्जांश असू शकतो किंवा काहीही असू शकतं. तर त्यांच्या इतक्या छोट्या अंशानं हे सगळं महाजगत त्यांनी धारण केलेलं आहे. जो पुरुष माझ्या ह्या परम ऐश्वर्याने युक्त अशा विभूतीला, योग शक्तीला तत्वतः जाणतो, तो स्थिर भक्ती योगाने युक्त होतो. काय म्हणतायत भगवंत इथे, की माझ्या ह्या ज्या विभूती आहेत, ह्या ज्या एका अंशाने मी जे जगत धारण केलेलं आहे, त्या जगताला जो जाणतो, त्या एका अंशाला कसा जाणतो, तर तत्वतः, तत्व, तो योगातला तो जो अंश आहे भगवंतांनी धारण केलेला ह्या सृष्टीमध्ये, तो अंश मीच आहे असं जो जाणतो, तो स्थिर भक्ती योगाने काय होतो, युक्त होतो. मग अर्जुन भगवंताला कळकळीने विनंती करतात. कशी विनंती करतात पहा, की 15व्या श्लोकातली विनंती अक्षरशः ऐकण्यासारखी आहे. ते भगवंताचा धावा करतायत. कसा धावा करतायत? हे भूतांना उत्पन्न करणारे, हे भूतांचे ईश्वर, हे देवांचे देव, हे जगाचे स्वामी, हे पुरुषोत्तमा, तुम्ही स्वतःच आपण आपल्याला जाणत आहात. ते आता पहा, अर्जुनाची सुद्धा भक्ती उचंबळून आली आहे. आता ते हे श्रीकृष्णा असं म्हणून पहिल्या अध्यायात प्रश्न विचारला तसा प्रश्न विचारत नाहीयेत. आता ते त्या भगवंताला त्याच्या वेगळ्या वेगळ्या नावाने आळवतायत. तुम्ही स्वतःच आपण आपल्याला जाणत आहात. आपल्या दिव्य विभूती पूर्णपणे सांगायला आपणच समर्थ आहात. हे योगेश्वरा, मी कशा प्रकारे चिरंतन चिंतन करत आपल्याला जाणावं. हे जनार्दना, आपली योग शक्ती आणि विभूती पुन्हा पुन्हा विस्ताराने सांगा. पहा, किती प्रेम निर्माण झालंय त्या अर्जुनामध्ये आणि कृष्णामध्ये. त्यामुळेच कृष्णाला आणि अर्जुनाला 2 म्हणत नाहीत, कृष्णार्जुन ह्या एका नावानं त्यांना पुकारलं जातं. ह्या एका स्लाइडमध्ये 15व्या श्लोकापासून 18व्या श्लोकापर्यंत अर्जुन किती कळकळीनं विनंती करतायत, किती वेगवेगळ्या नावानं त्या ईश्वराला हाका मारतायत. आपली अमृत वचने ऐकत असताना माझी तृप्ती होत नाही. मग इथे भगवंत सांगायला लागतात, माझ्या दिव्य विभूती आहेत, त्यातल्या मुख्य मुख्य अशा तुला सांगतो, कारण माझ्या विभूतींना अंत नाहीये. मी सोडून ह्या सृष्टीमध्ये दुसरं काही नाहीच आहे. त्यामुळे तुला सांगू तरी काय काय, पण तरी सुद्धा त्यातल्या मुख्य मुख्य अशा तू विचारतोच आहे म्हणून सांगतो, कारण माझ्या विस्ताराला शेवट नाहीये.
सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा तो मीच आहे. सर्व भूतांचा आदी, मध्य आणि अंत सुद्धा मीच आहे. इंद्रियांमध्ये मन मीच आहे. जलाशयामध्ये समुद्र, तो समुद्र सुद्धा मीच आहे. तो ओंकार मीच आहे. तो जपयज्ञ मीच आहे. पर्वतामध्ये हिमालय मी आहे. वृक्षामध्ये पिंपळ मी आहे. मनुष्यामध्ये जो राजा असतो, जो राज्य चालवतो, त्या राजाला तू मीच समज. शास्त्रोक्त रीतीनं प्रजोत्पत्तीचं कारण असलेला कामदेव तो सुद्धा मीच आहे. पहा, भगवंत इथे किती विशेषत्वानं सांगतायत की त्या शास्त्रोक्त रीतीने जिथे प्रजोत्पत्ती होते, त्या प्रजोत्पत्ती मधला जो कामदेव आहे तो सुद्धा भगवंतच आहे. भगवंत सोडून दुसरं काही नाहीच आहे. तुम्ही कशालाच वाईट समजू नका. हे एक वाईट आहे आणि ते एक चांगलं आहे असं काही नाहीये. शासन करणाऱ्यांमध्ये यमराज, सर्वांचा नाश करणारा मृत्यू तो सुद्धा मीच आहे. जर यम कधी आपल्याकडे येत असेल तर त्या यमाला जे दाखवलं जातं चित्रामध्ये की रेड्यावर बसून आलाय, त्याला 2 शिंग आहेत, त्याचं अकराळ विकराळ रूप आहे. नका तसं रूप पाहू भगवंताचं. शासन करणाऱ्यांमधला यमराज तो सुद्धा मीच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मलाच पहा. घाबरून जाऊ नका. तो जवळ येत असेल तर त्याला आलिंगन देण्यासाठी तयार व्हा. उठून उभा राहा. परमेश्वरा, येतोयस का तू? ये. का त्याच्यापासून दूर पळताय? त्याचं ते रूप तो मीच आहे. सर्वांचा नाश करणारा मृत्यू मीच आहे असं भगवंत इथे सांगताय. गणना करणाऱ्यांमधला समय आणि निश्चयी लोकांचा निश्चय तो सुद्धा मीच आहे. सात्विक पुरुषांचा सात्विक भाव पण मीच आहे. दंड मी आहे, शक्ती मी आहे, नीती मी आहे, मौन मी आहे, तत्वज्ञान मी आहे. माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. जी जी ऐश्वर्ययुक्त, कांतीयुक्त, शक्तियुक्त वस्तू आहे ती ती तू माझ्या तेजाच्या अंशाची अभिव्यक्ती समज. हा 41वा श्लोक अतिशय सुंदर आहे. जे जे ऐश्वर्ययुक्त आहे, कांतीयुक्त आहे, शक्तियुक्त आहे, ते सगळं माझ्या तेजाची अभिव्यक्ती असं तू समज. आणि मला स्वतःला श्लोकाचा खूप मोठा उपयोग झाला. खरं तर देव पाहायचा, सर्वांमध्ये देव पाहायचा, हे करत असताना कुठेतरी बुद्धी आडवी येत होती आणि ह्या बुद्धीमुळे हा देव बघायला अवघड जायचं. मग कल्पना करावी लागायची. कारण मुळातच देव म्हणजे काय ह्याचा गीते इतका सखोल अभ्यास कधी झालेलाच नव्हता. आणि हा जर सखोल अभ्यास झाला नसेल तर देव पाहणार तरी कसा? जर समजा जे आपले उत्कृष्ट खेळाडू आहेत, ह्या खेळाडूंनी नेमकं त्यांच्या आयुष्यात काय केलेलं आहे हे जर माहिती असेल तुम्हाला, तर त्यांचं पोस्टर भिंतीवर लावण्यात काही अर्थ आहे ना? एखाद्या आदिवासीच्या घरात तुम्ही ते पोस्टर लावलं तर त्याला त्याचं काय नवल असणार आहे? त्याच्या दृष्टीनं शून्यच ना. एक कुणीतरी माणसाचं चित्र असलेला तो एक कागद आहे असंच तो म्हणेल. आपल्यासाठी सुद्धा देव म्हणजे हेच झालंय. देव म्हणजे फक्त एक फोटो झालाय. का? कारण त्या देवाच्या लीला आपण कधी वाचल्याच नाही, कधी अभ्यासल्याच नाही. देव म्हणजे काय हे नेमकं आपण कधी समजावून घेतलंच नाही. त्यामध्ये दुसऱ्यामध्ये देव पाहायचा म्हटलं तर काय करायचं? आपण कधीतरी पंढरपूरला जाऊन आलेलो असतो. ती विठ्ठलाची काळी सावळी मूर्ती असते आणि त्या काळ्या सावळ्या मूर्तीचं आपण त्या समोरच्या व्यक्तीवरती काय करतो? सुपर इम्पोजिशन करायला पाहतो. आणि बघायला लागतो की तो विठ्ठल मला इथे कुठे दिसतोय का? बघूया तरी. आणि ते तात्पुरतं काही क्षणांपुरतं तुम्ही कदाचित ते पाहू शकत पण असाल, एक सायकोलॉजिकल इफेक्ट म्हणून. परंतु अंतःकरणातून देव कसा बघायचा ते तुम्हाला इथे लक्षात येईल की जिथे जिथे तेज आहे त्या तेजाच्या अंशाची अभिव्यक्ती तू समज. एखादी सुंदर मुलगी, एखादी सुंदर स्त्री रस्त्याने जात असते, तुम्ही पुरुष असाल तर सहज निसर्ग भाव म्हणून त्या स्त्रीबद्दल आकर्षण निर्माण होऊ शकतं. परंतु हा श्लोक जर आपल्या डोक्यात असेल की जिथे जिथे तेज आहे ते माझ्या अंशाची अभिव्यक्ती समज, तर हे तुम्हाला पुन्हा वेगळं सांगण्याची काय गरज आहे की तुम्हाला दिसलेली स्त्री ही तुमची बहीण आहे, आई आहे, तिला तुम्ही माते समान समज, हे सांगायची गरजच नाहीये.
तुम्हाला एक तेज दिसतंय, एक अतिशय सुंदर असं तेज तुमच्या डोळ्यासमोरून जात आहे आणि तुम्हाला लगेच लक्षात येतं की ती माझ्या तेजाचीच अभिव्यक्ती, अरे साक्षात परमेश्वर आहे समोर. काय दुसरं ज्ञान देण्याची आवश्यकता आहे? हे फार फार जाणण्याचं तुला काय प्रयोजन आहे? भगवंत काय म्हणतायत, सगळ्या विभूती सांगितल्यानंतर ते म्हणतायत हे तुला जाणण्याचं काय प्रयोजन आहे? कारण ह्या संपूर्ण जगाला आपल्या योग शक्तीच्या केवळ एका अंशानं मी व्यापलेलं आहे. त्यामुळे हे जे काही मी सांगितलं आहे संपूर्ण 10व्या अध्यायात, हे जाणण्याचं सुद्धा तुला प्रयोजन नाहीये. मी सगळीकडे व्यापून आहे, सगळ्याला भरून राहिलेलो आहे. तरी सुद्धा विशेषत्वानं जेव्हा जेव्हा तुझी बुद्धी आडवी येईल, तेव्हा तू विशेषत्वानं जे जे कांतीयुक्त आहे, ऐश्वर्ययुक्त आहे, शक्तियुक्त आहे, तिथे तिथे तू मला जाण किंवा मला पहा. अशा रीतीनं भगवंत इथे 10वा अध्याय पूर्ण करतात. काय सांगितलं याच्यामध्ये? माझ्या विभूतींना तत्वतः जाणणारा भक्तियोगाने युक्त होतो. तर ह्या विभूतींना आपण जर जाणू लागलो, समजू लागलो, ओळखू लागलो, तर आपल्यामध्ये, आपल्या हृदयामध्ये भक्तीचा सहजच उदय होतो. ते म्हणतायत, माझ्या केवळ एका अंशाने मी हे जगत धारण केलेलं आहे. जे जे ऐश्वर्य संपन्न आहे, तेजस्वी आहे, ती तू माझीच अभिव्यक्ती समज. अशा रीतीनं विभूती योग इथे भगवंतांनी पूर्ण केला. आणि मग अर्जुनाची उत्सुकता अजून वाढली. इतक्या सगळ्या भगवंतांनी विभूती सांगितल्या. इतकी भक्ती त्या कृष्णाच्या आणि अर्जुनाच्या हृदयातून ओसंडून वाहते आणि आता अर्जुनाच्या मनामध्ये विचार आला की भगवंत एवढं सगळं सांगतायत, तर मग त्यांचं हे खरं मूळ जे विश्वरूप आहे ते आपण दाखवण्याची त्यांना विनंती करूया. आणि मग अर्जुन विनंती करतात की आपण जो अत्यंत गुप्त अध्यात्म विषयक असा उपदेश मला केला, त्यानं माझं अज्ञान नाहीसं झालं. उपदेश पूर्ण झालेला आहे. मी तुम्हाला सांगितलं पहिल्या 6 अध्यायातच उपदेश पूर्ण झालेला आहे. तर त्यामुळे माझं अज्ञान निश्चितपणे नाहीसं झालंय. पण आपलं ते ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य आणि तेजाने युक्त असलेलं ईश्वरी स्वरूप जे आहे ते प्रत्यक्ष पाहण्याची मला इच्छा आहे. पहा, अर्जुन विनंती करतायत. अर्जुन विनंती करतायत, पण अर्जुनाच्या रूपानं ते आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण भाग्यवान आहोत की ते विश्वरूप आपल्याला ह्या अध्यायातून भगवान श्रीकृष्ण दाखवतायत. भगवान म्हणतात, तुझ्या डोळ्यांनी तुला ते बघता येणार नाही, कारण ते चामड्याचे डोळे आहेत. मी तुला दिव्य दृष्टी देतो. ते केवळ दिव्य दृष्टीनंच तुला पाहता येईल. हे चामड्याचे डोळे तर एका क्षणात जळून जातील, ते राहणार नाहीत. ते माझं जर दिव्य रूप तुला पाहायचं असेल तर त्यासाठी तुला दिव्य दृष्टीची गरज आहे. आणि मग संजय धृतराष्ट्राला ते वर्णन सांगत आहेत. संजय आणि धृतराष्ट्राच्या संवादातून भगवद्गीता आपल्याला मिळाली आहे. तर संजय काय सांगतायत त्या धृतराष्ट्राला? काय दिसलं संजयाला? कारण संजयाला सुद्धा व्यास मुनींनी दिव्य दृष्टी दिलेली होती. तर संजयाला दिसलं आकाशात 1000 सूर्य एकदम उगवले असता जो प्रकाश पडेल. काय म्हटलंय? पहा, एक सूर्य तो उन्हाळ्यात थोडासा आपल्या जवळ येतो तर आपले किती हाल होतात. असे एक नव्हे, दोन नव्हे, तर 1000 सूर्य एकाच वेळेला जर आकाशामध्ये उगवले तर किती प्रकाश पडेल? तो प्रकाश सुद्धा त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशा इतका निश्चितच होणार नाही. तो प्रकाश सुद्धा त्या परमात्म्यापुढे अंधारच ठरेल. आणि हे आपण अनुभवतो आहोत. तुम्ही रात्रीच्या वेळी आकाशाकडे पहा, तुमच्या छतावर जा आणि आकाशाकडे पहा, तुम्हाला हजारो सूर्य दिसतील आकाशामध्ये. सूर्यच आहेत ते. आपल्या आकाशगंगेमध्ये 10,000 ते 40,000 कोटी सूर्य आहेत. इथं तरी संजय आणि अर्जुन 1000 सूर्यांची गोष्ट करतायत. आपल्या आकाशात 40,000 कोटी सूर्य आहेत, तळपतायत. पण बघा, दिसतोय का त्यांचा प्रकाश? येतोय का तुमच्यापर्यंत? तुमच्या घरातली दिवाळीतली पणती असते तसे मिनमिन मिनमिन दिसतायत. कारण त्या परमात्म्याचाच प्रकाश इतका आहे की त्याच्या प्रकाशापुढे ह्या पणत्या काय करणार आहेत? पुढे सांगतायत अर्जुन,
आता अर्जुनानं भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली, कारण अर्जुनाला ते विश्वरूप दिसलं. थोडंसं सांगितलं धृतराष्ट्राला संजयानं. आता अर्जुन भगवंताची स्तुती करू लागले. त्याचं वर्णन करून भगवंताला काय म्हणतायत ते, तर अनंत स्वरूपी परमेश्वराचा अनुभव ते सांगतायत 15व्या श्लोकापासून 22व्या श्लोकापर्यंत. हे सगळे श्लोक खूप महान आहेत. अर्जुन म्हणतात, आपल्या दिव्य देहात संपूर्ण देवांना तसेच अनेक भूतांच्या समुदायांना, कमळाच्या आसनावर विराजमान असलेल्या ब्रह्मदेवाला, शंकराला, ऋषींना, दिव्य सर्पांना मी बघत आहे. हे विश्वाचे स्वामी, आपल्याला अनेक बाहू आहेत, अनेक पोटे, अनेक तोंडे, अनेक डोळे आहेत, अनंत रूपे आहेत. हे विश्वरूपा, आपला आधी दिसत नाही, अंत दिसत नाही, मध्यही दिसत नाही, आरंभही दिसत नाही. पहा, एवढं रूप धारण केलंय त्यांनी प्रचंड मोठं, की त्याचा आधी आणि अंत दिसतच नाही. अरे तुम्ही छतावरती जा आणि बघा त्या परमेश्वराला, त्याचा आधी दिसणार नाही, अंतही दिसणार नाही. आपल्या समोर 24 तास ते रूप उभा आहे, डोळे उघडायची फक्त आवश्यकता आहे. पुढे म्हणतायत अर्जुन, आपल्याला मुकुट घातलेले, गदाचक्र धारण केलेले, सर्व बाजूंनी प्रकाशमान तेजाचा समूह, प्रज्वलित अग्नी, सूर्य यांच्याप्रमाणे तेजाने युक्त, पाहण्याला अतिशय कठीण आणि सर्व दृष्टीने अमर्याद असं पाहत आहे. म्हणजे अशा रीतीने ते खूप मोठं वर्णन करतात. ते प्रत्यक्षच वाचण्यासारखं आहे. हे अनंत स्वरूपी परमेश्वराचं जे वर्णन आहे ते बुद्धीनं आणि आपल्या ज्ञानेंद्रियांनी आपल्याला ग्रहण करता येणं शक्य नाही. हे गोड वर्णन आपण पुन्हा पुन्हा मुळातूनच वाचावं असं आहे. याचं आपण थोडं विश्लेषण करूया बुद्धीच्या सहाय्यानं, की काय पाहिलं अर्जुनानं. पुढे 26व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत अर्जुन काय म्हणतायत. अर्जुनाला काय दिसतं, समजा ही पृथ्वी आहे. ह्या पृथ्वीच्या वर जर आपण एक कॅमेरा बसवला आकाशात, आणि तो कॅमेरा आपण किती वर्ष ठेवला, साधारणपणे 10,000 वर्ष आपण तो कॅमेरा ठेवला. कुठे, पृथ्वीच्या वर आकाशात, आणि शूटिंग करत राहिलो. किती वर्ष, 10,000 वर्ष. आता तुमचं आयुष्य किती आहे, आपण समजू 100 वर्ष. आता 10,000 वर्ष जे शूटिंग केलंय ते जर तुम्हाला बघायचं असेल, मागच्या 10,000 वर्षात एखाद्याने कॅमेऱ्याने शूटिंग करून ठेवलं आणि आता तुम्हाला ते बघायचंय, पण ते जर तुम्ही तुमच्या टेलिव्हिजनवर लावलं तर 100 वर्षात आपलं आयुष्य संपून जाईल आणि आपल्याला तर फिल्म संपवायची, आपल्याला ती स्पीडने बघावी लागेल. मग तुम्ही तिला हाय स्पीड केला, एका सेकंदात 20 वर्ष, म्हणजेच 5 सेकंदामध्ये 100 वर्ष संपून जाते. अशा रीतीने जर तुम्ही पाहायला सुरुवात केली तर 50 सेकंदामध्ये 1000 वर्ष आणि 500 सेकंदामध्ये 10,000 वर्षाची तुम्ही फिल्म बघू शकाल. मग त्या 500 सेकंदात तुम्हाला काय दिसेल हो, जर तुम्ही पाहायला लागला तर आपल्याला जन्म, जीवन आणि मृत्यू हे अतिशय फास्ट दिसते. एखादी व्यक्ती, समजा तुमचे पणजोबा जन्माला आले, लहानाचे मोठे झाले आणि 100व्या वर्षी मृत्यू पावले. हे किती वर्षात, किती सेकंदात होईल, 5 सेकंदात होईल. एका सेकंदात ते 20 वर्षाचे झाले, दुसऱ्या सेकंदाला 40 वर्षाचे, तिसऱ्या सेकंदाला 60, असं करत 5व्या सेकंदाला 100 वर्ष जीवन मरण पावले. तोपर्यंत त्यांना मुलं झाली, ती मोठी झाली, ती मरण पावली, त्यांना मुलं झाली, ती मोठी झाली, मरण पावली. तुम्ही 500 सेकंद पर्यंत हेच पाहत आहात, जन्माला येतोय, मरतोय, जन्माला येतोय, मरतोय, जन्माला येतोय, मरतोय. ह्या स्पीडनं तुम्ही ती फिल्म बघत असताना तुम्हाला ती फिल्म बघण्यामध्ये काहीतरी इंटरेस्ट राहील का हो? मला नाही वाटत राहील. काय दिसतंय, जन्म मरण, जन्म मरण. तुम्हाला काय बघायचं त्याला, रोजमर्रे त्याला कोण रडे, तुम्हाला त्याचं दुःख वाटणार नाही. अर्जुनाला पण तसंच दिसणार. भगवंतांनी त्याला 2 गोष्टी दाखवल्या. भगवंतांनी त्यांना आकार दाखवला आणि भगवंतांनी त्यांना काळ दाखवला. ह्या 2 गोष्टी दाखवल्या. त्या आकाराचं तर वर्णन केलंच अर्जुनानं, पण 26व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत अर्जुन काळाचं वर्णन करत आहेत, महाकाळाचं वर्णन करत आहेत. कसं करतायत ते म्हणतायत, ते सर्व धृतराष्ट्राचे पुत्र राजसमुदायासह आपल्यात प्रवेश करत आहेत. भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण, आमच्या बाजूचे योद्धे
सगळेच आपल्या दाढामुळे भयंकर दिसणाऱ्या तोंडात मोठ्या वेगाने धावत धावत घुसत आहेत. कित्येकांची डोकी चिरडली आहेत, तुमच्या दाताच्या फटीत अडकली आहेत. नद्याचे पुष्कळसे जलप्रवाह समुद्राच्या दिशेनं धाव घेतात, त्याप्रमाणे मनुष्य लोकातील वीर आपल्या धडाडून पडलेल्या तोंडात शिरत आहेत. पहा काय म्हणताय, जशा नद्या समुद्रात वेगानं प्रवेश करतात, तसे हे योद्धे तुमच्या तोंडामध्ये म्हणजे मृत्यूमध्ये वेगानं प्रवेश करत आहेत. म्हणजेच काय, तर ही जी 10,000 वर्षाची फिल्म आपण जर हाय स्पीडने पाहिली तर तुम्हाला काय दिसणार आहे? एक मृत्यूचा प्रवाह दिसणार आहे. खापर पंजोबा, पंजोबा, आजोबा, वडील, तुम्ही, तुमची मुलं, त्याची नातू, नातवाची मुलं एका मागे एक जन्माला येतात, मरत आहेत, जन्माला येत आहेत, मरत आहेत. एक प्रवाह, ना सुख ना दुःख. काय दिसतो आहे? फक्त एक प्रवाह दिसतो. पहा एक रबरी फुगा असतो. तुम्ही बाजारात जाता नातवाला घेऊन आणि तुमचा नातू बाजारात फुगा बघतो आणि म्हणतो, आजोबा आजोबा मला तो फुगा पाहिजे. मग तुम्ही तो फुगा घेता आणि घरी येता. फुगा आल्यानंतर तुमचा नातू किंवा तुमचा मुलगा त्या फुग्याबरोबर मोठ्या आनंदाने खेळतो. एक दिवस झाला, दुसरा दिवस झाला, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो फुगा फट करून फुटतो. फुगा फुटल्याबरोबर तुमचा मुलगा किंवा ते लहान मूल मोठ्याने भोंगा पसरतं आणि रडायला सुरुवात करते. तुम्हालाही थोडंसं वाईट वाटतं, पण तुम्हाला माहिती असतं तो फुगा फुटणारच आहे, तुम्ही त्याची समजूत काढता. त्या मुलाला जे रडणे इतकं दुःख होतं तेवढं तुम्हाला नाही होत. तुम्ही म्हणता, अरे फुटतच असतो फुगा, आपण दुसरा आणू. त्या फुटलेल्या फुग्याचं तुम्हाला दुःख झालं नाही, पण त्या मुलाला दुःख झालं. आता तेच मूल तुम्ही त्याला दुसरं खेळणं आणता. कुठलं? साबणाचे फुगे करण्याचं एक बाटलीत साबणाचं पाणी मिळतं पहा, आणि एक तार असते. ती तार त्या पाण्यात बुडवायची आणि त्याला फू करून फुंकलं ना की त्याच्यातून असे बबल्स निर्माण होऊन हवेमध्ये उडतात. ते बबल निर्माण होतो फुटतो, निर्माण होतो फुटतो. आणि तेच लहान मूल जे रबरी फुगा फुटल्यानंतर रडत होतं, ते लहान मूल इथे फुटणारे साबणाचे फुगे बघून आनंदाने उड्या मारतात. का बरं? का रडत नाही आता ते? रडायला पाहिजे ना. त्याचा साबणाचा फुगा फुटला, त्यानं रडायला पाहिजे. का रडत नाही? ते रडत नाही कारण आता त्याला माहिती झालंय की तो साबणाचा फुगा आहे, त्याचं आयुष्यच तेवढं क्षणभंगूर आहे, तो फुटणारच आहे. आता दुसरा निर्माण होतोय ना, तो पण फुटला, होईल ना अजून एक तिसरा निर्माण. ते मूल दुःख करत नाही. भगवंत इथं आपल्याला तोच संदेश देत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याकडे त्या रबराच्या फुग्यासारखं बघता, तसं बघू नका, त्याच्याकडे साबणाच्या फुग्यासारखं बघा. तो जो काळ आहे ना, तुम्ही जे समजता की आयुष्य जग हे 100 वर्षाचंच आहे, ते समजू नका. हे लक्षात घ्या की हा काळ अनंत आहे. हा अनंतापासून चालत आलेला आहे आणि अनंतापर्यंत चालत राहणार आहे. पण ही जर अनंताची फिल्म आहे, ही अनंताची फिल्म जर फास्ट फिरवली तर जन्म आणि मृत्यू साबणाच्या फुग्यासारखे आहेत. त्याचं काय दुःख करायचं? अरे जे लहान मूल ज्याला शेंबूड पुसायचं कळत नाही, ते सुद्धा जर साबणाचे फुगे फुटल्यानं रडणार नसेल, तर तुम्ही सुद्धा माणसाच्या मृत्यूने रडायचं काय कारण आहे? काय कारण आहे आपल्याला माणसाच्या मृत्यूचं दुःख व्यक्त करायची? कारण आपण सुद्धा त्या लहान मुलासारखेच तो माझा रबराचा फुगा कधीच फुटणार नाही ह्या भ्रमात आहोत. भगवंतांनी इथे त्याला विश्वरूप दर्शन दाखवलं आणि भगवंत सांगतायत की जन्म आणि मृत्यू ह्या वेगानं दिसल्यानंतर मी कुणाला मारत आहे हा भाव तुझ्या मनात शिल्लकच राहू शकत नाही. जो शेवटचा मोह अर्जुनाच्या मनामध्ये होता, तो शेवटचा मोह सुद्धा भगवंतांनी काय केला? काढून टाकला विश्वरूप दर्शनाच्या निमित्तानं. तोच मागाचा श्लोक आपण इथे पुन्हा लिहिलाय की प्रमुख योद्ध्यांसह सगळेच आपल्या दाढामुळे भयंकर तोंडात वेगाने धावत धावत घुसत आहेत. आता ह्या ठिकाणी अजून युद्धाला सुरुवात झालेली नाहीये. भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण समोर उभे आहेत. इकडे भगवंत गीता सांगतायत. गीता सांगता सांगता ते अर्जुनाला विश्वरूप दर्शन करून देत आहेत आणि अर्जुन म्हणतोय की ते सगळे तुमच्या तोंडात मला धावत घुसताना दिसत आहेत. म्हणजेच श्रीकृष्ण अर्जुनाला भूतकाळाबरोबर भविष्यकाळ सुद्धा दाखवत आहेत. त्यांनी त्या विश्वरूप दर्शनाच्या निमित्तानं भूतकाळ तर दाखवलाच, 1000 वर्षाचं 10,000 वर्षाचं शूटिंग जे होतं ते तर दाखवलं, पण त्याच्या जोडीला ते शूटिंग आणखीन पुढे पण नेलं.
आणि पुढे पण दाखवलं. हे सगळं बघून अर्जुन भयग्रस्त झाला. अर्जुनासारखा महायोद्धा इतका भयग्रस्त झाला की त्याच्या भयाचं वर्णन हे प्रत्यक्ष वाचण्यासारखं आहे. तो म्हणतोय, हे भगवंता, मी व्याकुळ होत आहे. माझं धैर्य, माझी शांती नाहीशी झालीये. मला दिशा सुद्धा कळेनाशा झाल्यात. कुठे पूर्व, कुठे पश्चिम, योद्धे कुठे उभे आहेत, आपली बाजू कुठे आहे, त्यांची बाजू कुठे, मला काही समजेना असं झालंय. एवढंच नाही तर माझं सुख सुद्धा हरपलं. जे काही थोडंफार सुख माझ्याजवळ शिल्लक होतं ते सुद्धा हरपून गेलेलं आहे. तुम्ही कोण आहात? मला तुम्ही ओळखायला येईनात. तेव्हा भगवंत म्हणतात, मी लोकांचा नाश करणारा महाकाल आहे. काय सांगतायत? मी महाकाल आहे. भगवंतांनी दोन रूप दाखवली आहेत. एक आकार दाखवलाय आणि दुसरा काल दाखवलाय. इथे ते सांगतायत, मी महाकाल आहे. तू जर युद्ध केलं नाहीस तरी सुद्धा ह्या सर्वांचा नाश होणारच आहे. तेव्हा तू युद्ध कर. आपण जर अशा फास्ट फॉरवर्ड फिल्म मध्ये पाहिलं की दर 5 सेकंदाला कुणीतरी जन्माला येऊन मरत आहे. त्या 5 सेकंदामध्ये कुणी कुणाचा खून करून तो मेला काय आणि खून न करता सेकंदाच्या एका अंशानंतर तो मेला काय, काय फरक पडतोय? म्हणजेच काय, तर तू युद्ध केलं नाहीस तर या सर्वांचा मृत्यू होणारच आहे, नाश होणार आहेस. तू युद्ध कर. आणि मग अर्जुन स्तुती करू लागला. अर्जुन घाबरला होता. त्या घाबरलेल्या त्याच्या स्वरूपाचं वर्णन करताना संजय म्हणतो की भगवान केशवांचं हे बोलणं ऐकून मुकुटधारी अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला. पहा, त्याचा थरकाप उडालेला होता. तो कापत कापत नमस्कार केला आणि फिरून अत्यंत भयभीत होऊन, पहा, थरथर कापतोय आणि भयभीत पण झालेला आहे. पुन्हा प्रणाम करून श्रीकृष्णाला सद्गदित होऊन म्हणतोय. भयभीत तर झालाच आहे, त्याच्या जोडीला तो सद्गदित पण झालेला आहे. अर्जुनासारखा महायोद्धा, ज्यानं शंकराला युद्धात हरवलं, इंद्राला युद्धात हरवलं, असा अजय महायोद्धा अर्जुन, त्याची ते विश्वरूप पाहून, त्या अर्जुनाची विश्वरूप पाहून ही अवस्था झाली. ह्या गर्भगळीत स्थितीमध्ये तो पोहोचला. तो अर्जुन काय म्हणतोय, 41व्या श्लोकापासून 36व्या श्लोकापासून 40व्या श्लोकापर्यंत अर्जुन स्तुती करतो त्यांची, की हे महात्मन, तुम्ही ब्रह्मदेवाचे आदिकारण आहात, सर्वात श्रेष्ठ आहात. 38व्या श्लोकात म्हणतायत, आपण आदिदेव आहात, सनातन पुरुष आहात. 39व्या श्लोकात म्हणतायत, आपण वायू आहात, यमराज आहात. तुम्हाला हजारो वेळा नमस्कार असो, आपल्याला वारंवार नमस्कार असो. 40व्या श्लोकात म्हणतायत, हे सामर्थ्यशाही, आपल्याला पुढूनही नमस्कार असो, मागूनही नमस्कार असो. हे सर्वात्मका, तुम्हाला सर्व बाजूनी नमस्कार असो. आणि अशा रीतीने ते त्यांची स्तुती करून मग त्यांना आठवतं की हे विश्वरूप असलेले हे श्रीकृष्ण, यांच्याशी आपण कसे वागलो. लहानपणापासून हा माझा मामे भाऊ म्हणून त्याच्याशी आपण खेळलो, लहानपणापासून कसं वागलो. आणि त्या ठिकाणी ते क्षमा मागू लागतात की हे श्रीकृष्णा, आपला प्रभाव न जाणल्यामुळे आपण माझे मित्र आहात असे मानून प्रेमाने किंवा चुकीने मी हे कृष्णा, हे यादवा, हे सख्या असं जे काही विचार न करता मुद्दाम म्हटलं असेल. माझ्याकडून विनोदासाठी फिरताना, झोपताना, बसल्या वेळी, भोजन करताना, एकांतात, मित्रांच्या समक्ष आपला जो काही अपमान झाला असेल, त्या अपराधांची अचिंत्य प्रभावशाली अशा आपणाकडे मी क्षमा मागतो आहे. अर्जुन क्षमा नाही मागत आहे, आपल्याला क्षमा मागायची की भगवंताला इतके दिवस न ओळखता, त्या गीतेचा अभ्यास करण्यापूर्वीपर्यंत, अरे काय आहे तू देव, दगडामातीची कुठे पूजा करतात का? काय रे तुम्ही अडाणी, दगडात कुठे देव असतो का? हे जे काही ज्ञानाचे आपण दिवे पाजळले, तर त्या पाजळलेल्या दिव्यावर इथे अर्जुन सांगतोय की अरे वेड्यांनो, त्या भगवंताची क्षमा मागा. आपण चराचर जगताचे जनक आहात, सर्वश्रेष्ठ गुरु आहात, पूजनीय आहात, अतुलनीय आहात. त्रैलोक्यात आपल्या बरोबरीचा दुसरा कोणीही नाही. हे प्रभो, आपल्या चरणावर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करून स्तुत्य अशा ईश्वराने प्रसन्न व्हावे म्हणून मी प्रार्थना करतो आहे. वडील जसे पुत्राचे, मित्र जसे मित्राचे, पती जसे पत्नीचे अपराध सहन करतात, तसे आपण सुद्धा माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात. माझी इच्छा पूर्ण झाली.
हे प्रभू, जी माझी इच्छा होती विश्वरूप पाहण्याची ती पूर्ण झाली. आपलं हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदित झालो, पण माझं मन भीतीनं अतिशय व्याकुळ झालेलं आहे. मला ते चतुर्भुज विष्णुरूप दाखवा. काय म्हणतायत अर्जुन, की तुमचं हे विश्वरूप पाहून मी व्याकुळ झालेलो आहे. आता तुम्ही मला तुमचं ते चतुर्भुज विष्णुरूप दाखवा. पहिल्यासारखंच मुकुट धारण केलेलं, गदा शंख चक्र हातामध्ये घेतलेलं तुमचं ते रूप मला पाहायची इच्छा आहे. हे सहस्त्रभाऊ आपण चतुर्भुज रूपाने प्रकट व्हा. त्यावेळेला भगवंत म्हणतात, हे अर्जुना, मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या योग शक्तीच्या प्रभावाने हे परम तेजोमय आदी सीमा नसलेलं विराट रूप तुला दाखवलं. ते तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणीही ह्यापूर्वी पाहिलेलं नव्हतं. हे जे विराट रूप आहे, विश्वरूप आहे, हे विश्वरूप दर्शन भगवंतांनी ह्या संपूर्ण सृष्टीच्या इतिहासामध्ये फक्त एकदाच दिलेलं आहे. ते म्हणजे भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला आणि भगवद्गीतेच्या अभ्यासाच्या रूपानं आपल्याला. पुढे म्हणतायत, अर्जुना, मानव लोकात अशा प्रकारचा विश्वरूपधारी मी वेदांच्या अध्ययनानं उग्र तपश्चर्यांनी सुद्धा कुणाकडूनही पाहिला जाणं शक्य नाही. पण हे भयंकर रूप पाहून तू भयभीत होऊ नकोस, गोंधळून जाऊ नकोस. तू भीती सोडून दे. प्रीतियुक्त अंतःकरणानं तेच माझं शंख, चक्र, गदा आणि पद्म. काय काय पहा, भगवंताला जेव्हा ते चतुर्भुज असतात तेव्हा त्यांच्या 4 हातामध्ये त्यांच्या ह्या 4 खुणा असतात. एका हातात शंख, दुसऱ्या हातात चक्र, तिसऱ्या हातात गदा आणि तिसऱ्या हातामध्ये पद्म. तर ते चतुर्भुज रूप पुन्हा पहा. आणि आता संजय सांगतोय की भगवान वासुदेवांनी अर्जुनाला तसे सांगून पुन्हा आपले तसलेच चतुर्भुज रूप दाखवले. काय केलं त्यांनी? विश्वरूपामधून ते चतुर्भुज रूपात आले. ते थेट कृष्ण रूपात नाही आलेले. मध्ये त्यांनी एक स्टॉप घेतलेला आहे. कुठलं रूप दाखवलंय? चतुर्भुज विष्णू रूप दाखवलंय, की जे रूप तपश्चर्येने सुद्धा पाहायला मिळणं अवघड असतं. पण ते अनेक भक्तांनी पाहिलेलं आहे. विश्वरूप कुणीच पाहिलेलं नाही. विश्वरूप फक्त अर्जुनाला पाहायला मिळालं, आपल्याला पाहायला मिळालं. परंतु विष्णुरूप हे भगवंताने अनेक भक्तांना दाखवलेलं आहे, चतुर्भुज रूप. तर ते त्या चतुर्भुज रूपामध्ये आले आणि मग ते करून नंतर महात्म्या कृष्णांनी सौम्य रूप धारण करून भयभीत अर्जुनाला धीर दिला. 50व्या श्लोकात संजय काय सांगतोय, की कृष्णाने काय केलं नंतर? पुन्हा सौम्य मानव रूप धारण केलं. चतुर्भुज रूपातून ते मानव रूपात आले, कृष्ण रूपात आले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, आपलं हे शांत मनुष्य रूप पाहून आता माझं मन स्थिर झालंय. मी माझ्या मूळ स्थितीला प्राप्त झालो आहे. माझी इच्छा पूर्ण झाली आहे. आणि असं म्हणून मग एकदा चतुर्भुज रूप दाखवलं आणि त्यानंतर भगवंतांनी सौम्य रूप दाखवलं आणि अर्जुनाला धीर देत आहेत. अर्जुन म्हणतायत, हे जनार्दना, आपलं हे शांत मनुष्य रूप पाहून माझं मन काय झालेलं आहे? स्थिर झालेलं आहे. भगवंत सांगतात, अर्जुना, हे जे चतुर्भुज रूप तू पाहिलंस हे सुद्धा पाहायला मिळणं खूप दुर्लभ आहे. माझं विश्वरूप तर मी कोणाला दाखवलेलंच नाही आजपर्यंत, पण चतुर्भुज रूप सुद्धा पाहायला मिळणं दुर्लभ आहे. याचं दर्शन वेदांनी, तपाने, दानाने आणि यज्ञाने सुद्धा मिळत नाही. चतुर्भुज रूपाचं दर्शन अनन्य भक्तीनं मात्र मिळणं शक्य आहे. पहा, पुन्हा एकदा आपल्याला आपली भक्ती योगावरील श्रद्धा भगवंत दृढ करतायत. इथे काय म्हणतायत? माझ्या चतुर्भुज रूपाचं दर्शन वेद, तप, दान आणि यज्ञानं सुद्धा मिळणार नाही. तुला वेदांचा अभ्यास, तपश्चर्या, दान आणि यज्ञ हे कर्तव्य कर्म म्हणून या गोष्टी तर करायच्याच आहेत, त्या सुटणार नाहीत. पण त्यामुळे तुला हे दर्शन मिळणार नाही चतुर्भुज रूपाचं. तर ते चतुर्भुज रूपाचं दर्शन घेण्यासाठी तुला माझी अनन्य भक्तीच करावी लागेल, हे तर सांगताय. मला तत्वतः जाणणं, माझ्याशी एकरूप होणं हे सुद्धा त्या भक्तीमुळेच शक्य आहे. आणि भगवंत शेवटी आपल्याला 55व्या श्लोकामध्ये संदेश देत आहेत. ह्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. काय म्हणतायत? की जो पुरुष केवळ माझ्याच साठी सर्व कर्तव्य कर्मे करणारा असतो. पहा, एवढं सगळं विश्वरूप दाखवून
भगवंत त्यांचा मूळचा मुद्दा सोडत नाहीये. काय म्हणतात ते, माझ्याच साठी सगळी कर्तव्य कर्म करणारा जो असतो, जो मलाच परमाश्रय मानतो, जो माझा भक्त असतो, जो आसक्ती रहित असतो आणि सर्व प्राणी मात्राविषयी जो वैरभाव बाळगत नाही, तो अनन्य भक्त मलाच प्राप्त होतो. काय काय क्वालिटी सांगितल्या त्यांनी, माझ्यासाठी कर्तव्य कर्म कर, मलाच परम आश्रय मान, माझा भक्त हो, आसक्ती रहित हो, प्राणी मात्राबद्दल वैरभाव बाळगू नकोस. हे सगळं कसं करायचंय हे सुद्धा आपल्या पहिल्या 6 अध्यायात त्यांनी आपल्याला विस्ताराने सांगितलंय, की आसक्तीचा त्याग कसा करायचा, त्याच्यातून मुक्ती कशी मिळवायची, समत्वाला कसं प्राप्त व्हायचं, कर्माचा त्याग कसा करायचा, हे सगळं ज्ञान दिलं. आणि आता आपल्याला भक्तीबद्दलचा उपदेश भगवंत करत आहेत. अशा रीतीने ह्या ठिकाणी भगवंतांनी 11वा अध्याय सुफळ आणि संपूर्ण केलेला आहे. ह्या 11व्या अध्यायात आपण काय शिकलो, तर ह्या अध्यायाचं नाव होतं विश्वरूप दर्शन. बुद्धीच्या साहाय्यानं म्हणजेच चर्मचक्षूंच्या साहाय्यानं भगवंताला जाणणं शक्य नाही. आणि म्हणूनच शास्त्रज्ञ 40 वर्षांपूर्वी 50 वर्षांपूर्वी असं समजत होते की आपली आकाशगंगा म्हणजेच सगळं विश्व आहे. परंतु हबल नावाच्या शास्त्रज्ञांना 40 वर्षापूर्वी त्यांना दाखवून दिलं की अरे, आपल्या आकाशगंगेसारख्या आणखीन 2 लाख कोटी आकाशगंगा आहेत. तुम्ही एक आकाशगंगेचं काय घेऊन बसला? शास्त्रज्ञांना 40 वर्षापूर्वी जे माहित नव्हतं त्याच्यापेक्षा 2 लाख पटींनी आता माहित झालंय जग. त्याच्या पलीकडे आणखीन किती आहे ते ईश्वरालाच माहितीये. म्हणून परमेश्वर इथं काय म्हणताय की बुद्धीच्या आणि चर्मचक्षूच्या साहाय्याने मला जाणणं शक्य नाही. आपल्या डोळ्यांनी तर आपल्याला दुसऱ्या ग्रहाला दिसतच नाही. म्हणून शास्त्रज्ञांनी आकाशात हबल नावाची दुर्बीण सोडली. परंतु ते जरी पाहिलं तर पाहण्याचा आनंद जरूर मिळेल, पण आपण जाणू शकत नाही, कारण ते बुद्धीनं जाणण्याच्या पलीकडचं आहे. विश्वरूप दर्शन मध्ये आपल्याला ह्या 5 गोष्टी त्यांनी सांगितल्या की बुद्धीच्या साहाय्याने मला तू जाणू शकणार नाही, चतुर्भुज रूप दुर्लभ आहे, हा काळ अनंत आहे, माझ्यासाठी कर्मे करणारा हो, माझा भक्त हो आणि माझ्याशी एकरूप हो. अशा रीतीनं आपण आजपर्यंत काय काय शिकलो हे पुन्हा एकदा छोटासा टप्पा बघूया. की पहिल्या टप्प्यामध्ये आपण ज्ञानविषयक अध्याय सगळे 6 अध्याय पाहिले. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण ज्ञान विज्ञान योग, ज्याच्यामध्ये पराप्रकृती आणि अपराप्रकृती मीच आहे हे भगवंतांनी सांगितलं. अक्षर ब्रह्मयोग मध्ये अंतकाळी तू ज्या भावाचं स्मरण करशील त्याच भावाला तू प्राप्त होशील हे सांगितलं. राजविद्या राजगुह्य योग मध्ये मी निराकार परमात्म्यानं हे सर्व जग व्यापलेलं आहे हे त्यांनी सांगितलं. विभूती योगामध्ये त्यांनी आपल्याला त्यांच्या अनेक वेगवेगळ्या विभूती वर्णन करून सांगितल्या. आणि ह्या विभूती जो जाणतो त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल भक्ती निर्माण होते हे पण सांगितलं. आणि शेवटी 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन मध्ये भगवंत सांगतात की बुद्धीच्या साहाय्याने मला जाणणं शक्य नाही आणि हा काळ अनंत आहे, तेव्हा तू माझा भक्त हो. असं म्हणून भगवंत विश्वरूप दर्शन हा अध्याय संपवतात आणि याच्यानंतर 12वा भक्तियोग सुरू होतो. म्हणजे भक्तियोगाचा अभ्यास करण्यासाठी, भक्तियोगाचा पाया तयार करण्यासाठी हे 7व्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंतचे अध्याय अतिशय आवश्यक आहेत. फक्त 12वा अध्याय तोंडपाठ करून भक्ती जागृत होत नसते हृदयामध्ये, तर आपल्याला हे सगळे अगोदरची पहिल्या 6 अध्यायातली साधना आणि 7व्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंतचा भक्तीचा प्रवास हा केल्यानंतर 12वा अध्याय भक्तियोग आपण समजून घ्यायला पात्र होऊ शकतो. अशा रीतीने आजचं आपलं पुष्प इथे समाप्त झालेलं आहे. आपण इथे आपलं प्रेझेंटेशन थांबूया. प्रेयर करूया आपण सगळे.
सतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। जय गुरुदेव।